आधुनिक काळात भारतात बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा कालखंड हा 1891 सालापासून ते 1956 सालापर्यंतचा आहे। म्हणजे 1891 साली अनागरिक धर्मपाल भारतामध्ये बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू करतात आणि 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती पूर्णत्वास घेऊन जातात। याच्यामधला जो काळ आहे तो दक्षिणेतील नेते जे आहेत पंडित आयुतिदास थासार आणि त्याचप्रमाणे प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांनीही आपलं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवनाच्या चळवळीसाठी दिलेलं आहे। अनागरिक धर्मपाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आयुतिदास, प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांच्याच बरोबर त्यानंतर धर्मानंद कोसंबी, राहुल सांकृत्यायन, विमलचरण गुप्ता किंवा हे जे संपूर्ण भिक्खू कश्यप किंवा धर्मरक्षित या लोकांनीही बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीला भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान केलेलं आहे। बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता या यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेला आहे। त्या उपक्रमाचा उद्देश अथवा आम्हाला जो संदेश द्यावयाचा आहे तो असा की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि दी बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला। प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध जीवन पद्धती म्हणजेच आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून पडलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध जीवन पद्धती म्हणजेच बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायाद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे। विषय सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना प्रथमतः एक नम्र विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा हा उपक्रम जुलै 2023 पासून आम्ही सुरू केला आहे। या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्याचे 16 भाग संपन्न झाले असून आजच्या 17वा भाग आहे। आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाचे आत्तापर्यंत 133 व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत। जर आपणाला हा उपक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे। याचबरोबर आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांना धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे ही विनंती। आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 17व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे आशिया खंडात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन। शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की प्राचीन काळात आशिया खंडातील बहुतांशी देशात बौद्ध धम्म रुजून तो विकसित झाला होता। परंतु मध्य आणि आधुनिक काळात विदेशी आक्रमणामुळे बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाला नाही। विदेशी आक्रमकांनी त्यांच्या मिशनऱ्याद्वारे बौद्ध धम्माच्या जागी आपापला धर्म रुजवून विकसित करण्याचा प्रयत्न केला।
बौद्ध धम्माचा अनुयायी वर्ग कमी झाला व धम्माच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आधुनिक काळात आशिया खंडातील सर्व देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या बहुतांशी देशात पुन्हा बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. बहुतांशी देशात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन यशस्वी झालं आहे, कारण त्या देशात बौद्ध धम्माला स्थानिकांचा विरोध नव्हता. परंतु भारतात मात्र ही परिस्थिती नव्हती. भारतात मात्र स्थानिकांचा विदेशी आक्रमकांच्या अगोदरपासून ते आजपर्यंत विरोध होता आणि आजही आहे. त्यामुळे राजाश्रय मिळाला नाही. इथे जरी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झालेला असला तरी सातत्याने भारतामध्ये अनेक अडथळे आलेले आहेत. त्यामुळे आशिया खंडातील इतर देश आणि भारत यांच्या पुनरुज्जीवनाबाबत ही स्वतंत्रपणे चर्चा करणं आवश्यक आहे. या सर्व स्पष्टीकरणाच्या आधारे आजच्या विषयाचं शीर्षक आशिया खंडात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन असं ठेवलेलं आहे. आज हा जो विषय आपणासमोर आम्ही सादर करीत आहोत त्या विषयाचा आधार किंवा जे आधार ग्रंथ आहेत ते आपणाला प्रथम मी सांगतो. एकूण 4 ग्रंथाच्या आधारे हा विषय आपण या ठिकाणी सादर करीत आहोत. त्यामधला पहिला ग्रंथ आहे की जो मी स्वतः लिहिलेला आहे, ॲडव्होकेट दिलीप काकडे लिखित द बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन. त्यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे डॉक्टर दिगंबर खोब्रागडे लिखित आधुनिक बौद्ध विचारवंत. आणि तिसरा ग्रंथ आहे तो हिंदीमध्ये आहे की ज्ञान एलोसियस यांनी लिहिलेला तमिलनाडु के संदर्भ में अयोतितासर और बौद्ध पुनर्जागरण. आणि चौथा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांचा बौद्ध सभ्यता की खोज. 2 मराठी ग्रंथ आहेत आणि 2 हिंदी ग्रंथ आहेत. या 4 ग्रंथाच्या आधारे आजचा जो विषय आहे तो आपण सादर करीत आहोत. आजच्या विषयाचा उद्देश काय आहे, हा विषय आम्ही कशासाठी सादर करीत आहोत तेही आपणासमोर स्पष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून विषयाच्या स्पष्टीकरणानंतर, विषयाच्या आधार ग्रंथानंतर विषयाचा उद्देश नेमका काय आहे तोही आपणासमोर सादर करतो. त्यामधला पहिला उद्देश आहे की प्राचीन काळातील बौद्ध धम्मावर लेखन व चर्चा केली जाते, परंतु आधुनिक काळातील बौद्ध धम्मावरती चर्चा होत नाही. म्हणजे आपण प्राचीन काळामधला बौद्ध धम्म कसा वाढला किंवा भारतात किंवा आशिया खंडात किंवा जगभर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने झालेला आहे याच्यावर खूप चर्चा आणि लेखन आपल्याला आढळतं. परंतु आधुनिक काळात बौद्ध धम्माचं नेमकं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने झालेलं आहे याच्यावरती लेखन किंवा याच्यावरती चर्चा होताना आढळत नाही. आणि ती व्हावी याच उद्देशाने आम्ही हा विषय आपणासमोर सादर करीत आहोत. दुसरा उद्देश असा की प्राचीन काळात भारतातून आशिया खंडातील अनेक देशात बौद्ध धम्म गेला, तिथे तो रुजला, विकसित झाला. याबाबत खूप लेखन झालेलं आहे. परंतु मध्य आणि आधुनिक काळात आशिया खंडात मोगल आणि पाश्चात्य राष्ट्रांनी आशिया खंडातील देशावर आक्रमण केले, लुटले व राज्य केले. या राजवटीत मोगलांच्या काळात इस्लाम धर्म विकसित केला, तर त्यानंतर पाश्चात्य राष्ट्रातील डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश आले, त्यांनी राज्य केले. त्यावेळेस त्यांच्या मिशनऱ्यांद्वारे या देशामध्ये ख्रिश्चन धर्म विकसित केला. ज्या देशात बुद्ध धम्म होता तो पाळण्यास बंदी करून त्याऐवजी ख्रिश्चन धर्म पाळणे सक्तीचे केले. त्यांनीही या खंडात बौद्ध धम्माचं अस्तित्व न राहता फक्त ख्रिश्चन धर्माचाच विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न केला. हा काळ 2 ते 3 शतकांचा आहे. म्हणजे प्राचीन काळाच्या नंतर मध्यकाळ आणि आधुनिक काळ आहे. या मध्यकाळामध्ये भारतामध्ये विदेशांचं आक्रमण झालं, आधुनिक काळामध्ये विदेशी लोकांचं आक्रमण झालं. मध्यकाळामध्ये आपण बघतो की जास्तीत जास्त मोगलांचं किंवा मोगल साम्राज्य असणाऱ्या लोकांचं या देशामध्ये आक्रमण होऊन या देशावर स्वाऱ्या झाल्या, लुटालूट केली आणि इथं साम्राज्यही स्थापन झाली. त्या कालखंडामध्ये इस्लाम धर्माचा या देशामध्ये विकास झाला. त्यानंतर मोगलांचं राजवट संपते आणि आधुनिक काळामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये डच येतात, पोर्तुगीज येतात, फ्रेंच येतात आणि त्यानंतर ब्रिटिश येतात. यांनी आशिया खंडातल्या विविध देशामध्ये आपापली राज्य स्थापन केली, सत्ता स्थापन केली आणि पाश्चात्य राष्ट्रातील सर्व मिशनऱ्यांच्या द्वारे आशिया खंडातील प्रत्येक देशामध्ये जर आपण पाहिलं तर ख्रिश्चन धर्म एस्टॅब्लिश करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला. काही राष्ट्रामध्ये म्हणजे उदाहरणार्थ श्रीलंका सारख्या एका देशामध्ये तर बौद्ध धर्माचं
काय एकेकाळी नाव ही घेण्याचा अधिकार नव्हता, किंवा मुलांची नावं किंवा शिक्षण किंवा सगळं काय आहे ते ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातूनच किंवा ख्रिश्चन किंवा धर्माच्या माध्यमातूनच होत होतं. म्हणजे बायबल शिवाय दुसरा ग्रंथही वाचायचा नाही असा एक काळ श्रीलंकेमध्ये होऊन गेलेला होता. त्यामुळे ही जी संपूर्ण माहिती आहे, या माहितीच्या नंतर की आधुनिक काळात या पार्श्वभूमीवरती कसा पूर्णपणे त्या त्या देशामध्ये धम्माचं पुनर्जीवन पुनरुत्थान झालेलं आहे, त्याची ही चर्चा होण्याची आवश्यकता आहे. तिसरा जो उद्देश आहे आमचा, की आशिया खंडातील पाश्चात्यांची सत्ता संपून हे देश स्वतंत्र झाल्यानंतर तिथे बौद्ध धम्माचे पुनर्जीवन कोणी, कसे व कोणत्या परिस्थितीत केले. म्हणजे आशिया खंडातील ह्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मध्ये सुरुवातीला इस्लामिक आणि नंतर पाश्चात्यांची जी साम्राज्य किंवा सत्ता होती, तर गेल्या शतकामध्ये हे सर्व देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नेमका कोणी कशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होण्याची आवश्यकता आहे, परंतु ती होताना दिसत नाही. म्हणून आम्ही हा विषय आपणासमोर सादर करीत आहोत. त्यानंतर जर आपण पाहिलं की भारतामध्ये बौद्ध धम्माची म्हणजे भारतामधल्या चर्चेचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये बौद्ध धम्माची उत्पत्ती व अंत कसा झाला यावर खूप लेखन केले जाते, परंतु आधुनिक काळात भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन कसे झाले यावर लेखन व चर्चा होताना आढळत नाही. ती व्हावी व लोकांना आधुनिक काळात भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन कसे, कोणी व कोणत्या परिस्थितीत केलेले आहे याची सविस्तर माहिती मिळण्याची आवश्यकता आहे, आणि त्याच उद्देशाने आपण हा विषय या ठिकाणी सादर करीत आहोत. पाचवा उद्देश आहे अनागरिक धर्मपाल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे 1891 ते 1956 हा जवळजवळ 65 वर्षाचा कालखंड भारतातील पुनरुज्जीवनाचा महत्त्वाचा कालखंड पुनरुज्जीवनाच्या दृष्टिकोनातून आहे. अनागरिक धर्मपाल, अयोतीदास, प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू हे एकाच कडीतील एकाच विचारधारेचे महापुरुष आहेत. म्हणजे अनागरिक धर्मपाल, अयोतीदास, पी लक्ष्मी नरसू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौघांचा एकत्रितपणे विचार केला किंवा याच्याबरोबर धर्मानंद कोसंबी, राहुल सांकृत्यायन या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला तर पुनरुज्जीवन दृष्टिकोनातून ही कडी कशी आहे याचं सुद्धा एकत्रितपणे चिंतन, मनन, चर्चा, लेखन हे होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आजचा विषय आहे तो आपणासमोर सादर करीत आहोत. आजच्या विषयाच्या मर्यादा काय आहेत तर संपूर्ण आशिया खंडामध्ये जे देश आहेत आणि त्या देशामधले जे प्रमुख बौद्ध देश आहेत यांच्यामध्ये पुनरुज्जीवन सत्ता परिवर्तन झाल्यानंतर म्हणजे ब्रिटिशांची किंवा पाश्चात्यांची सत्ता संपल्यानंतर ही राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर कसं पुनरुज्जीवन होत गेलेलं आहे याची फक्त संक्षिप्त स्वरूपामध्ये चर्चा करणार आहे. सविस्तर आपण याची चर्चा करणार नाही. त्यामुळे सविस्तर चर्चेसाठी आपण पूर्ण मालिका स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु आपण गेल्या भागामध्ये की पाहिलं की पाश्चात्य राष्ट्रातल्या संपूर्ण विद्वानांची आणि पाश्चात्य राष्ट्रातल्या प्रत्येक देशामध्ये बौद्ध धम्म कसा गेला आणि तिथं संशोधन होऊन कशा पद्धतीने बौद्ध साहित्य निर्माण केलं गेलं, तशाच पद्धतीने आता हे पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडील जे आशिया खंडातील सगळे देश आहेत या देशामध्ये बौद्ध धम्माचं जे प्राचीन काळातला बौद्ध धम्म होता आणि तो मध्य आणि आधुनिक काळामध्ये विदेशांच्या आक्रमणांच्यामुळे त्यांच्यावरती जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं किंवा अस्तित्वाचा प्रश्न आला होता त्याचं पुनर्जीवन नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे याचं संक्षिप्त स्वरूपात का होईना परंतु तुमच्या समोर स्पष्टीकरणाचा आपला उद्देश आहे. त्यामुळे मर्यादा आहेत की संक्षिप्त स्वरूपात आपण याचं स्पष्टीकरण करणार आहोत. या विषयाची पार्श्वभूमी सांगताना पुरातत्व इतिहासकार व आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह आपल्या बौद्ध सभ्यता की खोज या ग्रंथात प्राचीन भारताने बुद्धांच्या तत्वज्ञानावर संपूर्ण आशिया खंडाला प्रभावित करून बौद्धमय आशिया कशा प्रकारे केला होता या गौरवशाली इतिहासाबाबत लिहितात. विषय सुरू करताना आपण ही माहिती घेतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात कि चीन और जापान से लेकर कोरिया तक भारत ने कोई फौजी हमला नहीं किया, कोई गोली नहीं चली, कोई तोप नहीं दागी गई, एक बूंद भी खून नहीं बहा और जीत लिए गए.
वो बुद्ध की ताकद थी। म्हणजे मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आशिया खंडात व भारतात ही विदेशी आक्रमकांनी त्यांच्या धर्मप्रचारासाठी बौद्ध धर्माच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण करून त्रास दिलेला आहे, हे एक वास्तव आहे। म्हणजे प्राचीन काळामध्ये जे बौद्ध धर्माचं अस्तित्व निर्माण झालं होतं किंवा संपूर्ण आशिया हा बौद्धमय होता, या प्राचीन काळाच्या नंतर मध्य आणि आधुनिक काळामध्ये विदेशी आक्रमकांनी कसा त्रास दिलेला आहे हे एक वास्तव आहे, ते आपल्यासमोर या ठिकाणी आपण मांडणार आहोत। इतिहासाच्या म्हणजे 20व्या शतकामध्ये इतिहास बौद्ध धर्माच्या दृष्टीने अत्यंत आशादायक निर्माण झाला होता। म्हणजे ही सत्ता गुलामी संपल्यानंतर बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून आशादायक वातावरण निर्माण झालं। बौद्ध धर्मावर व त्याच्या साहित्यावर इथल्या रूढीवादी सामाजिक व्यवस्थेकडून कायमचा पडदा टाकण्यात आला होता। तो कसा, त्याचे स्पष्टीकरण आपण करू, परंतु नैसर्गिक उमाळ्यावरती जिवंत राहणारा विचार कायमचा झाकला जाणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच 20व्या शतकात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनास सुरुवात झाली। केवळ पुनरुज्जीवनासच सुरुवात झाली नाही, तर बौद्ध धर्माच्या साहित्याचं संशोधन होऊन जगातील वेगवेगळ्या भाषात ते तमाम लोकांच्या समोर आलं। साहित्याशिवाय चळवळ टिकाव धरत नाही। युरोपात बौद्ध साहित्याचा अभ्यास आणि संशोधन होऊ लागले। बौद्ध साहित्याच्या अभ्यासाला युरोपातील काही विद्वान लोकांनी जीवन समर्पित केलं। याचे पडसाद आशियात व इतरत्रही उमटले। आशिया खंडात आणि भारतातही काही महापुरुषांनी बौद्ध साहित्याच्या अभ्यासाद्वारे बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे। आशिया खंडात आज जे बौद्ध धर्माचे स्वरूप आपणाला दिसते आहे, ते आधुनिक काळात पुनरुज्जीवनासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांनी केलेल्या कार्यामुळे आहे। त्या सर्व महापुरुषांची माहिती आपण इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतरचा मुद्दा आहे की आशिया खंडाची एकूण लोकसंख्या किती आणि आशिया खंडाचे एकूण देश किती आहेत आणि त्यामध्ये एकूण देशामध्ये प्रमुख बौद्ध देश किती आहे, याची संक्षिप्त स्वरूपात माहिती मी तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आशिया खंडाचं क्षेत्रफळ म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व खंडाच्या मध्ये हा 1 नंबरचा खंड आहे असं म्हणतात। पृथ्वीच्या 33% क्षेत्रफळ आहे, म्हणजे 4,46,46,00,000 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे असं म्हटलेलं जातं। बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणातील वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे, परंतु लोकसंख्या आकडेवारी मात्र अचूक नसली तरी असं म्हटलं जातं की लोकसंख्या 3,87,90,00,000 म्हणजे जवळजवळ 4 अब्जेच्या पर्यंत ही लोकसंख्या आपल्याला असल्याची दिसते आशिया खंडाची। आशिया खंडामध्ये एकूण 47 देश व 4 संस्थाने व प्रांत आहेत। त्याच्यामधला भारत, चायना, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम, इराण, तुर्की, थायलंड, म्यानमार, साऊथ कोरिया, इराक, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, उझबेकिस्तान, येमेन, मलेशिया, नेपाळ, नॉर्थ कोरिया, सीरिया, श्रीलंका, कझाकिस्तान, कंबोडिया, जॉर्डन, अझरबैजान, तजिकिस्तान, UAE, इस्रायल, लाओस, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, सिंगापूर, पॅलेस्टाईन, लेबनॉन, ओमान, कुवेत, जॉर्जिया, मंगोलिया, आर्मेनिया, कतार, बहरीन, कुवेत, जॉर्जिया एवढे जवळजवळ आपल्याला 47 देश असल्याचे आपल्याला आढळून येते। अधिकृत बौद्ध देश कुठले आहेत, तर आधुनिक काळात अधिकृत जे बौद्ध देश आशिया खंडामधले म्हणजे आधुनिक काळामध्ये, प्राचीन काळामध्ये हे सर्व देश आपल्याला बौद्ध असल्याचं दिसतं, परंतु आधुनिक काळामध्ये यातील सर्वच देश बौद्ध नाही, तर प्रमुख जी बौद्ध राष्ट्र आहेत त्यामध्ये लाओस आहे, कंबोडिया आहे, भूतान आहे, थायलंड आहे, म्यानमार आहे, श्रीलंका हे 6 देश अधिकृत आपल्याला बौद्ध देश आहेत। कारण या देशातील संविधानात बौद्ध धर्माला राजधर्म किंवा राष्ट्रधर्म असा दर्जा प्राप्त झालेला आहे। म्हणजे आशिया खंडातल्या एकूण 6 जे राष्ट्र आहेत, या 6 राष्ट्राला राष्ट्रधर्म म्हणून मान्यता त्यांच्या संविधानामध्येच देण्यात आलेली आहे। आज जगात 20हून अधिक देशामध्ये प्रजासत्ताक राज्यासमवेत बौद्ध धर्म हा बहुसंख्याक अथवा प्रमुख धर्म आहे। आता प्रमुख धर्म म्हणजे 90% पेक्षा जास्त लोकसंख्या जी असलेले जे देश आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर लाओस आहे, मंगोलिया आहे, कंबोडिया आहे, जपान आहे, थायलंड, भूतान, तैवान, हाँगकाँग,
चीन, म्यानमार, मकाओ, तिबेट, व्हिएतनामची 85% आहे, म्हणजे 80 म्हणजे 90% खाली आहे. श्रीलंकेची 75% आहे, उत्तर कोरियाची 73% आहे, सिंगापूरची 67% आहे, दक्षिण कोरियाची 54% आहे, मलेशियामध्ये 22% आहे, तर नेपाळमध्ये 21% आहे. म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 20 देश असे आहेत की तिथे बहुसंख्य आणि याच प्रमाणामध्ये आशिया खंडामध्ये लोकसंख्येचं जे म्हणजे जो प्राचीन काळातला संपूर्ण बौद्धमय आशिया होता तो मात्र आधुनिक काळात राहिलेला आपल्याला आढळत नाही. आता आपण आशिया खंडामधले जे प्रमुख देश आहेत म्हणजे या आशिया खंडामधले जे प्रमुख बौद्ध देश आहेत, या बौद्ध देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये बौद्ध आधुनिक काळामध्ये जर सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालं असेल तर त्याच्यातला पहिला देश आहे तो म्हणजे जपान. जपानमध्ये 1868 साली सर्वप्रथम आधुनिक काळामध्ये बौद्ध धम्माचं आशिया खंडामध्ये पुनरुज्जीवन झालेलं आहे. आणि त्यानंतरचा देश आहे तो श्रीलंका, हा त्यानंतरचा देश आहे. त्यामुळे जपानमध्ये जे पुनरुज्जीवन झालं ते जपानमध्ये कसं झालं तर जपानमध्ये आधुनिक औद्योगिक सभ्यतेचा प्रभाव आशियाच्या सर्व देशापेक्षा जास्त पडलेला दिसतो. म्हणजे जपानमध्ये औद्योगिक दृष्टिकोनातून, टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जपान जगामध्ये स्पर्धा करतोय. त्यामुळे जपानमध्ये सर्वप्रथम आधुनिक काळामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. विदेशी आणि विरोधी वातावरणामध्ये सुद्धा आधुनिक जीवनात बौद्ध संस्कृतीला सुरक्षित ठेवणं आज जपानची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे, जिच्या समाधानामध्ये त्याला पुष्कळच यश मिळत आहे. प्रसिद्ध जपानी विद्वान डॉक्टर D.T. सुझुकी आपल्या लेख आणि भाषणांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये विचार आणि संस्कृतीला सखोल स्वरूपात प्रभावी करतात. त्यामुळे इथे फक्त संदेश एकच आहे की आधुनिक काळामध्ये आशिया खंडातल्या देशामध्ये बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात झाली. त्यामधला पहिला देश म्हणजे 1868 सालामध्ये जपानमध्ये प्रथमतः बौद्ध धम्माने पुनरुज्जीवनाला सुरुवात केलेली आपल्याला आढळते. त्यानंतर मग श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माला पुनरुज्जीवनाला सुरुवात होते ती 1873 सालामध्ये. म्हणजे एकेकाळी वैभवशाली जी श्रीलंका बौद्धमय होती त्याचा ख्रिश्चनांच्या काळात किंवा ब्रिटिशांच्या सत्तेच्या काळामध्ये तिथं बौद्ध हे नाव उच्चारण्यासाठी सुद्धा बंदी होती. त्याला पुन्हा पुनरुज्जीवन करण्याची जी सुरुवात झाली ती 1873 मध्ये. जपान नंतर काही वर्षांनी सिहलमध्ये बौद्ध धम्माने आपलं डोकं वर काढलं. मेग्गे तू गुणवत्ते, गुणानंद, एच सुमंगल आणि कर्नल अल्कॉट यांच्या कार्याने राष्ट्रीय बौद्ध धम्माला पुढे वाढवलेलं आहे. म्हणजे जपानमध्ये श्रीलंकेमध्ये जे बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालं त्याला कोण कारणीभूत आहे तर त्याला 3 लोक, एक गुणानंद, दुसरा एच सुमंगल आणि कर्नल अल्कॉट, हे 3 महान व्यक्ती आहेत. यांनी श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचं यशस्वीरित्या पुनरुज्जीवन केलेलं आपल्याला आढळतं. आशियातील संपूर्ण देशामध्ये सिंहल आणि बर्मा असे 2 देश आहेत की जेथे बौद्ध धम्माचं पुनरुत्थान सर्वात अधिक होत असल्याचं आधुनिक काळात आपल्या दृष्टीस येतं. विशेष म्हणजे एक गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की श्रीलंका एक छोटंसं बेट आहे ज्याची बौद्ध लोकसंख्या फक्त 50 लाखापेक्षा थोडीशी जास्त आहे. पण श्रीलंकेने बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानाच्या दिशेने जे कार्य केलं आहे ते मात्र अतिशय मोलाचं आणि महान कार्य आहे. श्रीलंकेने काय दिले? 2 संस्था जगाला दिले, बौद्ध जगाला दिलेल्या आहेत. त्या 2 संस्था म्हणजे महाबोधी सभा आणि विश्व बौद्ध संमेलन, ज्याला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट असं म्हणतात. यासारख्या 2 आंतरराष्ट्रीय संघटनांना जन्म देण्याचं काम आधुनिक काळामध्ये हे श्रीलंकेचं आहे. आपण श्रीलंकेचा एपिसोड पाहिलेला आहे की बौद्ध धम्माला श्रीलंका या देशाचं नेमकं काय योगदान आहे आणि बौद्ध धम्माचं अपडाऊन श्रीलंकेमध्ये कशा पद्धतीने झालं आहे याचा सविस्तर जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण श्रीलंकेच्या संदर्भामध्ये ज्यांना सविस्तर माहिती हवे ते पाहू शकतात. अनेक धर्मदूतांना म्हणजे श्रीलंकेने या 2 संस्थांच्या व्यतिरिक्त अनेक धर्मदूतांना धर्मप्रचारार्थ बाहेर पाठवले आहे आणि या देशांनी त्यांचे काम शक्यतो फक्त जपानच्या नंतर आहे. संस्कृतीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कुमारस्वामी, मललसेकर आणि बुद्ध दत्तासारखे विद्वान
मंजुश्री थेर आणि जॉर्ज पेट सारखे चित्रकार, तसेच श्री निस्सक, धनपाल आणि तंबीमुत्त सारक लेखक कवी सिंहलच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध आणि सन्मानित झालेले आहेत. सिंहली भाषेची निरंतर प्रगती आणि विकास मात्र होतच राहिलेला आहे. आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये फक्त एवढाच या माध्यमातून संदेश देतोय की आधुनिक काळामध्ये 1873 साली बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन जे आहे ते 3 व्यक्ती आहेत. त्या 3 व्यक्तीमध्ये भिक्खू गुणानंद आहेत, एच सुमंगल आहेत आणि कर्नल अल्कॉट आहेत. यांच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये हे बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. आपण अनागरिक धर्मपालाची सविस्तर माहिती देताना कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि कुठला प्रसंग घडला होता बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचं, त्याचंही आपण पुढे स्पष्टीकरण करणार आहे. श्रीलंकेच्या नंतर आपण बर्मामध्ये पाहिलं, म्हणजे आपण म्हणतो की आशिया खंडामध्ये आधुनिक काळामध्ये जर कुठल्या देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुज्जीवन झालेलं आहे तर श्रीलंका आणि ब्रह्मदेश या 2 देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा 3रा नंबर येतो तो सॅम, म्हणजे ज्याला थायलंड म्हणतात, आणि त्यानंतर कंबोडिया आणि लाओस. म्हणजे थायलंड, कंबोडिया आणि लाओस या देशामध्ये सुद्धा बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. या देशामध्ये पहिल्यापेक्षाही बौद्ध धम्म आता आपल्याला जिवंत स्वरूपात अस्तित्वात असल्याचा आढळतो आणि त्याच्या विकासात जो हळूवारपणा आला होता तो आता बाजूला होऊन मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माच्या पुनर्जीवनाची किंवा बौद्ध धम्माचा विकास या देशामध्ये थायलंड, कंबोडिया आणि लाओसमध्ये झालेला दिसतो. 20व्या शतकात संपूर्ण पाली त्रिपिटकाचे, म्हणजे 20व्या शतकामध्ये जर संपूर्ण पाली त्रिपिटकाचे सॅम लिपीमध्ये 45 जिल्ह्यामध्ये प्रकाशित होणं हे एक महान थायलंड या देशाचं कार्य आहे. 20व्या शतकातील पाली त्रिपिटकाचे हे एकमात्र परिपूर्ण प्रकाशन आहे जे आशियामध्ये मुद्रित झालेलं आहे. त्यामुळे त्रिपिटक संपूर्णपणे मुद्रित करण्याचं मोठं श्रेय आधुनिक काळामध्ये थायलंड या देशाला जात आहे. त्यामुळे चीन, जपान आणि नेपाळ, ही चीन, तिबेट आणि नेपाळ या 3 देशामध्ये सुद्धा बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. परंतु जर तुलनात्मक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जेवढं जपानमध्ये झालं, जेवढं श्रीलंकेमध्ये झालं त्याच्या प्रमाणात झालेलं आहे का, तर त्याच्या प्रमाणात झालेलं आपल्याला आढळत नाही. चीन, तिबेट, नेपाळ आणि बौद्ध जगताचे इतर भागामध्ये राजकारणाने अस्थिर स्तरावर जास्तच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तरी सुद्धा चीनचे जनगण राज्याने अलीकडेच बर्माला बुद्धाच्या धातूचे काही अंश आणि चीनी त्रिपिटक इत्यादीची जी भेट दिली आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये चीन, तिबेट किंवा नेपाळ, तिबेटमध्ये बौद्ध धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणे आहे, पण चीनमध्ये आणि नेपाळमध्ये आपल्याला त्याचं प्रमाण कमी जास्त असल्याचं आढळतं. परंतु प्राचीन काळामध्ये सर्वात जास्त महत्त्व कुठल्या देशाला आहे तर चीनमधल्या देशाला आहे. कारण चीन आणि भारत, चीनमधून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून या 2 देशाच्या संस्कृतीचं देवाणघेवाण झालं, बौद्ध धम्माचं देवाणघेवाण झालं आणि त्याचे साक्षी पुरावे प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनाच्या माध्यमातून जगाला कायमस्वरूपी या 2 देशातले जे रिलेशन आहे ते अजरामर झालेलं आहे. त्याच्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही किंवा त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. आशिया खंडातील हे प्रमुख देश पाहिल्यानंतर आपण म्हटलं की संक्षिप्त स्वरूपात याची आपण माहिती देणार आहोत. आता आपण जो आशिया खंडातला सर्वात मोठा जो देश आहे तो म्हणजे आपला भारत देश आहे. भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचा आपण सविस्तर, म्हणजे त्याचाही संक्षिप्तपणेच आपण इथे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण संक्षिप्त स्वरूप आपण मोठ्या प्रमाणात माहिती दिली तर जे महापुरुष आहेत त्यांचं संपूर्ण चरित्र सांगणं आपल्याला एकाच व्याख्यानामध्ये किंवा एकाच कार्यक्रमामध्ये शक्य होणार नाही. म्हणून भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन नेमकं कशा पद्धतीने झालं एवढाच संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर माहिती देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन भारतामध्ये सामान्यतः 60 वर्षापासून आणि विशेषतः अलीकडच्या काळात होत आहे, ज्याला धम्माच्या इतिहासाची एक विशेष आणि महत्त्वपूर्ण आणि विस्मयकारी घटना मानलं जाऊ शकतं. म्हणजे पार्श्वभूमी बघा, एक धम्म जो शतकांच्या पूर्वी नष्ट झाला होता तो पुन्हा जनतेच्या इच्छेने अशा प्रकारे पुनरुज्जीवित होतो याची मिसाल विश्वाच्या इतिहासात मिळणं कठीण आहे. 100 वर्षापूर्वी बौद्ध धम्माच्या याच जन्मभूमीत त्याचे नाव सुद्धा कोणाला माहीत नव्हते, परंतु
आज हा घराघरातील शब्द आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या खुर्चीच्या वर लोकसभेमध्ये धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलं आहे, जे आपणाला भगवान बुद्धाचीच नव्हे तर सम्राट अशोकाच्या धर्मविजयाची सुद्धा आठवण देते. अशाच प्रकारे अशोक स्तंभाचे शीर्ष भागावर अंकित सिंह विश्वाच्या चारी दिशेला निर्भयतापूर्वक धम्माची घोषणा करीत आहेत. ते त्याचा भारतीय गणराज्य मुद्रेच्या रूपात स्वीकार केला गेला आहे. हे सांगण्याची आवश्यकता नाही की बौद्ध धम्माचं पुनरुत्थान भारतात सांस्कृतिक नवजागृती बरोबर अनिवार्य रूपाने संबंधित आहे. भारताने बौद्ध धम्माला सम्यक रूपाने समजण्यासाठी पाली, संस्कृत, तिबेटी आणि चीनी भाषांच्या महत्त्वाला सुद्धा स्वीकारलेलं आहे. आधुनिक भारतीय भाषांच्या अनेक लेखकांनी आपापल्या भाषेमध्ये बौद्ध धम्माच्या ग्रंथाचं अनुवाद केलेले आहेत आणि काहींनी बौद्ध विषयांची प्रेरणा घेऊन स्वतंत्र ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ रवींद्रनाथ ठाकूरांचे नटरी पूजा आणि अभिसार तर प्रसिद्धच आहेतच. हिंदीचे प्रसिद्ध कहाणी लेखक यशपालवर सुद्धा बौद्ध धम्माचा प्रभाव पडलेला आहे. गुरुबख्श सिंह द्वारा सर एडविन आर्नॉल्ड क्रुथ द लाईट ऑफ एशिया याचा एशियादा छानन नावाने आधुनिक पंजाबी भाषेमध्ये अनुवाद सुद्धा एक उल्लेखनीय भारतामधली रचना आहे. मल्याळमचे कवी कुमारन अस्सन यांचे सुद्धा अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. धर्मानंद कोसंबी यांनी मराठी भाषेत अनेक सुंदर पुस्तके बौद्ध विषयावरती लिहिलेली आहेत. हिंदीमध्ये महापंडित राहुल सांकृत्याय आणि भदंत आनंद कौसल्यायन यांचे ग्रंथ सुद्धा साहित्यासाठी फार महत्त्वाचं योगदान आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात साहित्य जर हिंदीमध्ये बौद्ध धम्माचं भारतामध्ये जर कुणाचं असेल तर पंडित राहुल सांस्कृत्याय यांचं आहे आणि डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांचं आहे. चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये अवनींद्रनाथ ठाकूर, नंदलाल बोस यांनी ना केवळ बुद्धाच्या जीवनावरील तर बौद्ध इतिहासावर अनेक विषयांना घेतलेलं आहे. आधुनिक विश्वाचा 1/3 भाग बौद्ध असल्याचं आपल्याला आता आढळतं. इतिहास वाचल्यानंतर मनावर हा प्रभाव पडतो की जर विरोधी राजनैतिक परिस्थिती विरोधात गेली नसती या जगात तर या धम्माच्या द्वारे विश्वाचा विजय परिपूर्ण झाला असता. परंतु मध्यपूर्व मुस्लिम देश तसेच रशियाला सोडले तर प्रामुख्याने संपूर्ण आशिया आजसुद्धा आपल्याला बौद्ध असल्याचाच दिसतो. जरी धम्माचा उदय भारतात झाला असला तरी तो इथे अधिक दृष्टीत येत नाही. याचा अर्थ असा नाही की भारतात अजिबातच बौद्ध धम्माला मानणारे नाहीत. या देशाच्या पूर्वेकडील भाग म्हणजे आसाम मध्ये बौद्ध आज सुद्धा अस्तित्वात आहे आणि त्याचा अभ्यास केला जात आहे. राजपुतान्यांचा काही भाग म्हणजे नैनिताल आणि दार्जिलिंगच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा आज अस्तित्वात आहे. ओरिसामध्ये बौद्ध लोकांची संख्या पुष्कळ आहे. तसेच सिक्कीम, भूतानमध्ये सुद्धा पूर्णपणे बौद्ध धम्मच आहे. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा अनेक राज्यांच्या मध्ये बौद्ध धम्माचं आधुनिक काळामध्ये अस्तित्व असल्याचं आपल्याला आढळतं. या पार्श्वभूमीमध्ये म्हणजे भारतामध्ये बौद्ध धम्माचं जे पुनरुज्जीवन आहे त्या पुनरुज्जीवनाची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करणारे जी महान व्यक्तिमत्व आहे त्यांची तुमच्यापुढे थोडक्यामध्ये ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये जी महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत म्हणजे भारतामध्ये बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाला फार लोकांनी आता सहकार्य केलेलं आहे. त्या सहकार्यामध्ये जे प्रसिद्ध आणि महान व्यक्तिमत्व आहेत आपण त्यांची या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये ओळख करून देण्याचा आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये प्रयत्न करणार आहोत. ही व्यक्तिमत्व कोण कोण आहेत तर यामध्ये पहिलं जे नाव येतं ते अनागरिक धर्मपाल यांचं नाव येतं. त्यानंतर 2 नंबरला आयोती थासर यांचं नाव येतं. 3 नंबरला प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू, त्यानंतर आचार्य धर्मानंद कोसंबी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राहुल सांस्कृत्यायन, भदंत आनंद कौसल्यायन, डॉक्टर भिक्खू जगदीश काश्यप, डॉक्टर भिक्खू धर्मरक्षित, त्यानंतर राजेंद्रलाल मित्र, त्यानंतर डॉक्टर BC लॉ, हरप्रसाद शास्त्री, शरदचंद्र दास, सतीशचंद्र विद्याभूषण, CV राजवाडे, BM बरुआ, बिमलाचरण लॉ या लोकांचं फार मोठं बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानासाठी भारतामध्ये महान कार्य आहे. त्याची संक्षिप्त ओळख
आज आपण करून घेणार आहोत। याच्यातल्या सर्वच महापुरुषांची स्वतंत्रपणे आपल्याला ओळख करून आपण आपल्या मालिकेच्या द्वारे करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण या सर्व महापुरुषांची एकत्रितपणे फक्त थोडक्यामध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये प्रथमतः म्हणजे अनागरिक धर्मपाल आयुतिथासार प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इथपर्यंत जर आपण या चार महापुरुषांचा जर विचार करायचा म्हटला तर आपण यांचा संपूर्ण इतिहास माहिती करून घेण्याचीच आवश्यकता आहे। आज आपण जरी संक्षिप्त स्वरूपामध्ये पाहणार असेल तरी त्यांची नंतर स्वतंत्रपणे आपण मालिका सुरू करणार आहोत। पण अनागरिक धर्मपाल हे जे नाव आहे आणि आपण म्हणतो की भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुत्थान केलेलं आहे, तर भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन अनागरिक धर्मपाल यांनी कसं काय करू शकतात? कारण अनागरिक धर्मपाल ही भारताचा व्यक्ती नाही किंवा भारताची नागरिक नाही। अनागरिक धर्मपाल हे कुठले आहेत तर श्रीलंकेचे आहेत। तरी सुद्धा आपण भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं असं आपण या ठिकाणी म्हणतोय आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा आपण इथे प्रयत्न करतोय। कारण भारतामध्ये म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी अनागरिक धर्मपाल भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये सारनाथ आणि बुद्धगयेला जातात आणि सारनाथ आणि बुद्धगयेची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अतिशय दुःखात्मक आहे। म्हणजे त्यांनी आपण गेल्या एपिसोडमध्ये पाहिलं की लाईट ऑफ एशिया हा जगप्रसिद्ध एडविन आर्नॉल्ड यांचा ग्रंथ, आणि या एडविन आर्नॉल्डनी टेलिग्राफमध्ये एक लेख लिहिला होता। तो लेख या दृष्टिकोनातून होता की एडविन आर्नॉल्डने 1885 साली बुद्धगयेला व्हिजिट केली होती, सारनाथला व्हिजिट केली होती आणि तिथं जी अतिशय दुःखदायक परिस्थिती होती बुद्धगयेची आणि सारनाथची, याबद्दल या लेखामध्ये लिहिलं होतं। आणि एक त्यांनी निवेदनही त्यावेळेच्या सरकारला केलं होतं एडविन आर्नॉल्ड यांनी की बुद्धगया ही जी भूमी आहे ही बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी। सारनाथची बुद्धगयेची स्थिती अतिशय दयनीय आहे। ही कशी दयनीय आहे तर ज्यावेळेस अनागरिक धर्मपाल हे भारतामध्ये येऊन ती परिस्थिती पाहतात, त्यावेळेस त्या परिस्थिती पाहिल्यानंतर ते ज्यावेळेस तिथे जाऊन व्हिजिट केलेली होती त्यावेळेस ज्या बुद्धाच्या मूर्ती होत्या तिथल्या त्या महंताच्या हातामध्ये ती संपूर्ण जागा होती। असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं की त्या महंतांनी किंवा तिथं अशी प्रथा पाडलेली होती की बुद्धाच्या मूर्तीकडे पाहणं चुकीचं आहे किंवा बुद्धाच्या मूर्तीकडे पाहणं पाप आहे, त्यामुळे बुद्धाच्या मूर्तीकडे कोणीही पाहू नये आणि ज्यांनी बुद्धाच्या मूर्तीकडे पाहिलं तर ते पाप धुवून जाण्यासाठी मग त्या बुद्ध मूर्तीवर दगड आणि माती टाकली पाहिजे। तर अशा पद्धतीने दगड आणि माती टाकून त्या मूर्ती किंवा आज आपण जी महाबोधी बोधगयाचं जे विहार पाहतो या विहार आणि त्याच्या आजूबाजूच्या मूर्त्या आहेत त्या अशा पद्धतीनं त्याचं विद्रुपीकरण किंवा अतिशय दुःखद अशी परिस्थिती होती, ती जीर्ण अशी अवस्था होती। आता जे कोणत्याही धर्माचं किंवा कोणाचंही जे अतिशय श्रद्धास्थान असतं, म्हणजे चीनमध्ये आपण वेळोवेळी सांगतो की चीनमध्ये म्हण आहे की जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है, असं जगातल्या सगळ्या लोकांना वाटतं आणि चीनमध्ये म्हण आहे किंवा जगातल्या इतर देशातल्या लोकांना, बौद्ध देशातल्या लोकांना वाटतं की जन्माला यायचं असेल तर बुद्धाच्या देशातच जन्माला यावं आणि भारताच्या भूमीवर विमानातून आल्यानंतर किंवा चालत आल्यानंतर भारताच्या बॉर्डरमध्ये भारताच्या भूमीवर पाय ठेवताना हे जे श्रद्धावान बौद्ध लोक आहेत ते सर्वप्रथम आपलं भारताच्या भूमीला डोकं लावतात। एवढ्या श्रद्धेने त्यांचं बौद्ध धर्मावरती श्रद्धा आहे। अशा श्रद्धा असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जे बुद्धाचं जे हेड ऑफिस किंवा जे मुख्य स्थळ आहे ज्ञानप्राप्तीचं त्याची जर एवढी वाईट अवस्था असेल, सारनाथ इथली जर वाईट अवस्था असेल आणि एकंदरीतच संपूर्ण बौद्ध धर्माच्या ज्या पवित्र स्थळांची अशी जर अवस्था असेल तर जगातल्या कुठल्याही धर्माच्या लोकांना आपल्या श्रद्धास्थानाची जर अशी विचित्र अवस्था असेल तर ते पाहणार नाही। अनागरिक धर्मपालांनी ती अवस्था पाहिली, त्यावेळेस त्यांनी संकल्प केला की ही बुद्धगया मुक्ती मी करूनच दाखवणार आणि याचा जीर्णोद्धार करून पुन्हा हे संपूर्ण जगासाठी मी हे स्थळ जे आहे सुशोभित करण्याचा त्यांनी संकल्प केला। आणि ती जी चळवळ आहे
ती चळवळ त्याने 1891 साली सुरू केली आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भारतामध्येच राहून बुद्धगया, मुक्ती, सारनाथ आणि भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करून शेवटचा श्वास सुद्धा त्यांनी सारनाथ येथल्या मूलगंध कुटीमध्येच त्यांनी घेतलेला आहे। म्हणून आपण त्यांचं भारतामध्ये बौद्ध धम्माचा पुनरुज्जीवन करण्यामध्ये आपण अनागरिक धर्मपालांचं पहिलं नाव घेतो ते याच दृष्टिकोनातून। अनागरिक धर्मपालांचा थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती मी ही जी जनरल सांगितली, पण अधिकृत थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती ती अशी आहे की अनागरिक धर्मपाल यांचा जन्म 17 सप्टेंबर 1864 मध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव डॉन कॅरोलिस हेवा वितरणे असे होते। आईचे नाव मल्लिका होते। धर्मपालाचे लहानपणीचे नाव डेव्हिड होते। छोट्या डेव्हिडला बुद्ध धर्म व संघ यांच्याविषयी विशेष आपुलकी वाटत होती। बौद्ध धम्माचं पुनर्जीवन 1873 मध्ये, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की 1868 मध्ये जपानमध्ये आणि त्यानंतर 1873 मध्ये श्रीलंकेमध्ये। आता श्रीलंकेमध्ये दुसरा एक या ठिकाणी इन्सिडन्स मी सांगतो की अनागरिक धर्मपाल हे नाव कसं, आणि अनागरिक धर्मपालाचं पहिलं जे नाव आहे ते डॉन डेव्हिड असं नाव आहे। म्हणजे अनागरिक धर्मपालाचं कुटुंब हे बौद्ध धर्मीय कुटुंब होतं, बौद्ध धर्मावरती श्रद्धा असणारं कुटुंब होतं। तरी सुद्धा श्रीलंकेमध्ये अनागरिक धर्मपालाचा जन्म झाला त्यावेळी श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती होती की जन्म झालेल्या मुलांचं नाव जरी ठेवायचं असेल तर ते नाव सुद्धा प्रत्येक मुलाचं आपापल्या एरियामधल्या चर्चमध्ये जाऊनच ठेवायचं आणि तिथला जो धर्मगुरू असेल, पाद्री असेल, तोच ते नाव ठेवणार। त्यामुळे जन्मलेल्या मुलाचं नाव घरी सुद्धा तुमच्या मनाने आणि तुम्हाला हवं तसं ठेवण्याचा अधिकार नव्हता, असा तो कालखंड होता। त्यामुळे अनागरिक धर्मपालाची आई ही बौद्ध श्रद्धावान होती, अख्खं कुटुंब जरी श्रद्धावान जरी होतं तरी मुलाचं नाव ठेवायचं चर्चमध्ये। आणि शाळा ज्या सगळ्या शिक्षण संस्था होत्या त्या सगळ्या शिक्षण संस्था मिशनऱ्यांच्याच होत्या। त्यामुळे शाळा आपल्याला जर ते नाव नसेल किंवा ते कल्चर स्वीकारलं नाही तर आपल्याला शाळा सुद्धा कॉलेज सुद्धा उपलब्ध होत नव्हतं। आणि म्हणून डॉन डेव्हिड किंवा डेव्हिड हे जे नाव आहे अनागरिक धर्मपालांचं हे त्यामुळे ठेवण्यात आलं होतं कारण दुसरी नावं ठेवण्याचा अधिकार नव्हता। त्यानंतर मोठा झाल्यानंतर अनागरिक धर्मपालाने आपलं बौद्ध धर्मावरती अढळ श्रद्धा असल्यामुळे आणि आपल्या आयुष्यात कधीच लग्न न करता संपूर्ण जीवन बौद्ध धर्माला समर्पित करण्याचा अगदी लहानपणापासूनच त्याचा निश्चय असल्यामुळे आणि त्याच्या आईचीही इच्छा पोटात मूल असतानाच होती की माझ्या पोटी येणारा मुलगा आहे तो त्याने बौद्ध धम्माची सेवा करावी। आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी सुद्धा स्वतंत्रपणे तशाच पद्धतीने निश्चय करून अगदी लहानपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत बौद्ध धम्माची सेवा केली। संपूर्ण जगामध्ये म्हणजे श्रीलंकेमध्ये, भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं शेवटच्या श्वासामध्ये काम केलेलं आहे। त्यांनी मोठा झाल्यानंतर डेव्हिड हे नाव बदलून अनागरिक धर्मपाल, अनागरिक असं नाव ठेवलं। अनागरिक म्हणजे ज्याला घर नाही तो अनागरिक म्हणजे होमलेस असं म्हणतात। त्यामुळे त्यांनी कधीही स्वतःचं घर न बनवण्याचं संकल्प केलेला होता आणि धम्माचीच सेवा आयुष्यभर करण्याचा संकल्प म्हणजे लहानपणापासूनच किंवा जन्मल्यापासूनच बौद्ध धम्माचे जे संस्कार होते आणि बौद्ध धम्मावर आढळ निष्ठा श्रद्धा आणि आयुष्यभर बौद्ध धम्माची सेवा करण्याचं हे व्यक्तिमत्व जगामध्ये होऊन गेलेलं आहे। म्हणून म्हटलं की 1873 हे जे साल आहे हे श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचं कशा पद्धतीने सुरुवात झाली त्याचं आहे। त्याचं असं झालं की 1873 मध्ये कोलंबो जवळ पॅनाडोरा, कोण पंदूर म्हणतं तर कोण पॅनाडोरा म्हणतं, येथे एकदा ख्रिश्चन लोक मोठ्या संख्येने जमले होते। त्यांनी त्यावेळचे एक हुशार व विवादपट्टू भिक्खू गुणानंद यांना वादविवाद करण्यास पाचारण केले होते। ह्या ऐतिहासिक विवादामुळे गुणानंदाचे नाव परदेशामध्ये पोहोचले होते। त्या एकट्या भिक्खूने निर्भयपणे, म्हणजे हा प्रसंग काय घडला होता तो पुन्हा तुम्हाला सांगतो की भिक्षू गुणानंद यांना वादविवादासाठी ख्रिश्चन पाद्र्यांनी पंदूर येथे पाचारण केलं होतं आणि या वादविवादामध्ये गुणानंद जिंकले होते आणि जिंकल्यामुळे हा जी वादविवाद स्पर्धा होती ही जगामध्ये प्रसिद्ध झाली होती। या ऐतिहासिक वादविवादामुळे गुणानंदाचे नाव परदेशात पोहोचले होते।
हे नाव पोचल्यानंतर थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक अमेरिकेतले कर्नल एच.एस. अल्कॉट व एक रशियन विदुषी श्रीमती H.P. ब्लावटस्की यांनी गुणानंदांना स्तुतीपर पत्र पाठवली होती। या ऐतिहासिक वादविवादाचा डेव्हिड हेवा वितरणेवरती चांगलाच प्रभाव पडला होता। तेव्हापासून ते गुणानंदाचे चाहते झाले व कर्नल अल्कॉट व श्रीमती ब्लावटस्की यांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे सिलोनी लोकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाला होता। म्हणजे रशियाची ब्लावटस्की आणि अमेरिकेचे एस.एस. अल्कॉट यांनी या वादविवाद स्पर्धेच्या नंतर श्रीलंकेमध्ये येऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता। त्यामुळे हा जो प्रसंग आहे हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यानंतर ही जी थिओसॉफिकल सोसायटी अल्कॉट यांची होती यांनी संपूर्ण श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचा प्रसार करून संपूर्ण राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा पुनरुत्थान किंवा पुनरुज्जीवन केलेलं होतं। फेब्रुवारी 1886 मध्ये कर्नल अल्कॉट व C.W. लीडबेटर सिलोनमधील बौद्धांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निधी उभारण्यास कोलंबोला आले होते। या उद्देशासाठी अल्कॉटने सिलोनभर प्रवास केला होता। म्हणजे या लोकांना सिलोनमध्ये प्रवास करण्यासाठी आणि गावोगाव जाऊन जो बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आणि शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी त्यांना प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटी द्यायच्या होत्या आणि लोकांना समजावून सांगायचं होतं, परंतु त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम होता आणि हा भाषेचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अनागरिक धर्मपालांनी त्यांना मदत केली होती। अनागरिक धर्मपाल त्यावेळेस आपल्या वडिलांच्या इच्छेखातर सरकारी कार्यालयामध्ये लिपिकांच्या कामावरती होता। त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि दुभाषाचं अल्कॉट यांच्याबरोबर दुभाषाचं काम करून संपूर्ण श्रीलंकेमध्ये त्यांच्याबरोबर फिरला। त्यासाठी त्यांना दुभाषाची आवश्यकता होती। त्यावेळी धर्मपाल शिक्षण खात्यामध्ये कनिष्ठ कारकुनांच्या जागेवर काम करीत होते। या संधीचा फायदा धर्मपालांनी घेतला आणि त्यांनी दुभाषीचे काम करण्याचे आनंदाने कबूल केले। या प्रवासात धर्मपालांना चांगल्या प्रकारचे अनुभव आले। याच वेळी धर्मपालांचा संपर्क रशियन विदुषी श्रीमती ब्लावटस्की यांच्याशी आला। धर्मपाल यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या श्रीमती ब्लावटस्कीने त्यांना आपल्याबरोबर अड्यार येथे येण्यास सांगितले व धर्मपालांनी ही संधी न दवडता श्रीमती ब्लावटस्की यांच्याबरोबर अड्याला प्रयाण केलं आणि तिथे त्यांनी पाली भाषेचं महत्त्व पटवून देऊन पाली भाषा शिकवण्यासाठी प्रेरित केलं व मानवतेची अखंड सेवा करण्यास सांगण्यामध्ये आलं। त्यानंतर त्यांनी डेव्हिड वितरणे हे नाव टाकून धर्मपाल हे नाव धारण केलं आणि पुढे जगभर याच नावाने त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचाराचे प्रणेते म्हणून ते ओळखले गेले। आता अनागरिक धर्मपालांनी श्रीलंकेमध्ये इथपर्यंत आल्यानंतर भारतामध्ये त्यांनी जे कार्य सुरू केलं मी थोडक्यामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलं। त्याची माहिती अशी की धर्मपालांनी भारताला भेट देण्याचा निश्चय केला। त्याप्रमाणे त्यांनी प्रथम बाबू उपेंद्रनाथ बसू यांच्याबरोबर सारनाथला भेट दिली। त्या पवित्र ठिकाणाच्या मोडकळीस आलेली विहाराची अवस्था पाहून त्यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले की दुष्ट लोकांच्या हातातून या पवित्र जागेचं रक्षण करण्यासाठी कोणीही बौद्ध प्रयत्न करीत नाहीत। ही मोठी खेदाची गोष्ट आहे। 22 जानेवारी 1889 साली बुद्धगयाला गेले। वयाच्या 29व्या वर्षी त्याचे पूर्ण जीवनच बदलले। तेथून त्यांच्या खडतर जीवनाचा टप्पा सुरू झाला। त्यावेळी बुद्धगयेची परिस्थिती सारनाथ सारखीच होती। ते त्यांच्या रोजनिशीत लिहितात की मी दुर्गा बाबू आणि डॉक्टर चटर्जी यांच्याबरोबर बुद्धगयेला गेलो, जे बौद्धांचे अत्यंत पवित्र ठिकाण आहे। तेथे मला असे दिसून आले की मोडकळीस आलेल्या बुद्धाच्या मूर्ती इतस्ततः विखुरलेल्या आहेत आणि ती दुरावस्था पाहून मी अशी प्रतिज्ञा केली की तेथेच राहावयाचे आणि या पवित्र जागेची काळजी घ्यायची। बुद्धगयेला राहून त्यांनी सिलोनी ग्रंथांना, बर्मी लोकांना व भारतीय बौद्धांना या पवित्र जागेचे पुनरुज्जीवन व भिक्खू संघाची आवश्यकता यासाठी सर्वांना पत्र लिहिले। याविषयी त्यांची संदेश व दी बुद्धिस्ट या साप्ताहिकातून त्यांनी पुष्कळ लिखाण केलं। बुद्धगयेच्या मंदिराचा ताबा घेतलेल्या हिंदू महंताने अनागरिक धर्मपालांचा खूप छळ केला। जनतेकडून आर्थिक मदत मात्र अनागरिक धर्मपालांना आली। त्यांनी ते मंदिर महंताकडून विकत घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला, परंतु सुरुवातीला
ती जागा विकत घेण्यासाठी महंताकडून अनागरिक धर्मपालाला यश आलं नाही. धर्मपाल पुन्हा सिलोनला गेले. तेथे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोलंबो येथे 31 मे 1891 साली महाबोधी सोसायटीची स्थापना केली. ही सोसायटी स्थापन करण्यामागचा उद्देश लोकांना पटवून देऊन ते 4 भिक्खूसह पुन्हा भारतात आले. कारण त्यांनी संकल्पच केला होता की या पवित्र स्थळांचं पुनरुज्जीवन त्यांना करायचंच होतं. यावेळी मात्र त्यांना एक प्रकारचे मानसिक समाधान वाटू लागले. कारण महंत व धर्मपाल यांच्या संघर्षात शेवटी धर्मपाल यशस्वी झाले होते. काय यशस्वी झाले ते? बुद्धगयेला जागतिक बौद्ध परिषद स्थापन करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे अविस्मरणीय अशी ही परिषद बुद्धगयेला 31 ऑक्टोबर 1891 साली झाली. या परिषदेला सिलोन, जपान व चीन मधले प्रतिनिधी आले. 1892च्या मे महिन्यात महाबोधी जर्नल काढले. त्याद्वारे त्यांनी बौद्ध राष्ट्रांचे संबंध दृढ करण्याचे प्रयत्न केले. या पत्रकाद्वारे त्यांनी बौद्ध तत्वज्ञान व ज्ञानाची लोकांना जाणीव करून दिली. 1893 साली जगप्रसिद्ध शिकागो येथे जागतिक सर्वधर्मयांची परिषद भरली होती. या परिषदेला पाश्चिमात्य आणि पौर्वात्य देशातील विद्वान प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान त्यांना मिळालेला होता. भारतात त्यांनी केवळ बौद्ध धर्मावर व्याख्यानच दिली नाहीत, तर समाजामध्ये शैक्षणिक जागृती व अस्पृश्य वर्गाची असमर्थता घालवण्याचे सुद्धा प्रयत्न केले होते. मागास वर्गामध्ये बौद्ध धर्म पसरवण्याचे त्यांनी कितीतरी तीव्र इच्छा होती. त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर अनागरिक धर्मपालांनी जो मागासवर्गीय समाज होता आणि जो विशेषतः अस्पृश्य समाज होता, या अस्पृश्य समाजामधल्या मुलांची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सारनाथ येथे मागासवर्गीय लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मागासवर्गीय लोकांना बौद्ध धर्माकडे आकर्षित करण्यासाठी रात्रंदिवस त्यांनी आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाला बौद्ध धर्माकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी अतिशय मेहनत भारतामध्ये घेतल्याची आढळते. 1931च्या जुलैमध्ये त्यांनी श्रामणेराची प्रवज्जा घेतली. त्यांची अनागरिक धर्मपाल हे नाव बदलून देवदत्त धम्मपाल हे नाव धारण केलं. त्यानंतर त्यांनी सारनाथ येथे मूलगंध कुटी विहाराची स्थापना केली. हे त्यांच्या कार्याचं मोठं श्रेय आहे. म्हणजे त्यांचं सुरुवातीचं नाव डॉन डेव्हिड हे आहे. डॉन डेव्हिडच्या नंतर त्यांनी त्याचं नाव काय बदललं? अनागरिक धर्मपाल हे ठेवलं. डॉन डेव्हिड हे नाव का होतं? तर बौद्ध धर्मातल्या संस्कृतीमधलं नाव ठेवण्याचा त्यावेळी श्रीलंकेला अधिकार नव्हता, म्हणून ते डॉन डेव्हिड नाव होतं. त्या कुटुंबाला पसंत नसताना सुद्धा मोठा झाल्यानंतर मात्र त्यांनी बौद्ध धर्माची आयुष्यभर सेवा करायची म्हणून आपलं नाव अनागरिक धर्मपाल असं ठेवलं. अनागरिक म्हणजे ज्याला घर नाही असा, होमलेस म्हणून आयुष्यभर कधीही स्वतःचं घर न करण्याचा संकल्प केला, म्हणून अनागरिक धर्मपाल. त्यानंतर तिसरं जे नाव येतं, तिसरं नाव आहे की त्यांनी श्रामणेर किंवा प्रवच्छा घेतली आणि अनागरिक धर्मपालाचा देवदत्त धम्मपाल हे नाव धारण केलं. या समारंभाच्या वेळी त्यांना आपल्या शिष्यांना व भिक्खूंना बुद्धाच्या धम्माचे भारतात पुनरुज्जीवनाचे त्यांनी आव्हान केले. 1932च्या एप्रिल व डिसेंबरला त्यांचा आजार जास्त वाढलेला होता व आपल्या आयुष्याचे अंतिम क्षण जवळ येत असल्याची त्यांना जाणीव झाली होती. तर त्यांनी श्रामणेरची प्रवज्जा घेतली होती. श्रामणेरची प्रवज्जा घेतल्यानंतर त्यांची शेवटची इच्छा होती की भिक्खू व्हायचं. ही त्यांची शेवटची इच्छा होती. मृत्यूपूर्वीच आपली उपसंपदा म्हणजे पूर्ण भिक्खू व्हावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी 16 जानेवारी 1933 मध्ये उपसंपदा ग्रहण केली व आपली शेवटची इच्छा पूर्ण केली. त्यांनी सारनाथ येथे सारनाथ बुलेटिन नावाचे पत्रक सुद्धा सुरू केले होते. त्यामुळे त्यांची शेवटची इच्छा म्हणजे डॉन डेव्हिडचा अनागरिक धर्मपाल होतो, अनागरिक धर्मपालाचा देवदत्त धर्मपाल होतो आणि त्यानंतर शेवटी ते भिक्खू होतात. आणि 27 एप्रिलला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांनी पेन आणि एक कागद मागितला आणि मोठ्या परिश्रमाने लिहिलं की डॉक्टर नांदे, मी आता इंजेक्शन घेऊन थकलो आहे, मी आता जाणार. आणि त्यांचे डोळे मिटले. दुसऱ्या दिवशीही ते पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या शरीराचे तापमान 104 डिग्री झाले होते. भिक्खू संघ व शिष्य समुदाय त्यांच्या सभोवती जमला. भिक्खूंनी परित्राण पाठ करण्यास सुरुवात केली. अखेरीस
29 एप्रिल 1933च्या सकाळी या महान क्रांतिकारी धर्मप्रचारकाची जीवन ज्योत वाऱ्याच्या झोताने मेणबत्ती मालवावी तशा पद्धतीने मालवली। म्हणजे 1891 ते 1933 हा कालखंड जर धरला तर जवळजवळ 42 वर्षाचा कालखंड आहे। या 42 वर्षाच्या कालखंडामध्ये अनागरिक धर्मपालाने भारतामध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाची चळवळ राबवली। म्हणजे बुद्धगया मुक्तीची चळवळ, त्याचबरोबर सारनाथ येथे आणि इतरही जी पवित्र स्थळं बौद्ध धर्माची आहेत या पवित्र स्थळांचं स्वतंत्र करण्याच्या संदर्भात, सुशोभीकरणाच्या संदर्भामध्ये, देशात प्रचार प्रसार करण्याच्या संदर्भामध्ये आणि महाबोधी संस्था स्थापन करून या महाबोधी संस्थेच्या अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, विविध देशांच्या मध्ये त्यांनी या शाखा स्थापन केल्या आणि या शाखांच्या माध्यमातून जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला। म्हणजे श्रीलंकेमधलं हे जे जन्माला आलेलं व्यक्तिमत्व होतं, आयुष्य त्यांनी भारतामध्ये व्यतीत करून भारताच्याच माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ते गेले आणि संपूर्ण जगामधल्या बौद्ध राष्ट्रामध्ये जिथे जिथे त्यांना, इंग्लंडमध्ये बौद्ध धर्माची संस्था स्थापन केली, विहार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अमेरिकेमध्ये त्यांनी संस्था स्थापन केली। अमेरिकेमध्ये तर जगप्रसिद्ध बौद्ध विद्वान जो पॉल कॅरस होता त्यांनी निमंत्रण करून त्यांना तिकडे बोलवलं होतं। त्या ठिकाणी त्यांनी स्त्रियांच्यासाठी संस्था स्थापन केली, स्त्रियांच्यासाठी मार्गदर्शन केलं। अशा प्रकारे जगभरामध्ये अनागरिक धर्मपालांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला। श्रीलंकेमध्ये आणि भारतामध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवन चळवळीला या महापुरुषाने मोठं योगदान केलेलं आहे। त्यानंतर भारतामध्ये बौद्ध धर्माचं योगदान करणाऱ्या ज्या महान व्यक्ती आहेत त्या महान व्यक्तीमध्ये अनागरिक धर्मपालाच्या नंतर जे दुसरं नाव येतं ते पंडित आयोतीथास, म्हणजे यांना पंडित आयोतीदास कोणी म्हणतं किंवा तासार म्हणतं किंवा आयोतीतासा अशाही पद्धतीने नावं घेतली जातात। त्यामुळे पंडित आयोतीदास, पी लक्ष्मी नरसो ही जी दोन नावं आहेत ही दक्षिणेमधले बौद्ध धर्माच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून किंवा आधुनिक काळात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टिकोनातून ही दोन नावं अतिशय महत्त्वाची आहेत। त्यामध्ये अशा पद्धतीने म्हटलेलं आहे की बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी किंवा या बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी सामाजिक दृष्टिकोनातून 3 लोकांची नावं येतात की त्यामध्ये या तिघापैकी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास घेतलेले आणि त्या चळवळीच्या दिशेने अग्रेसर असलेले 3 प्रमुख नेते तिथल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या कर्नल अल्कॉट यांच्या संपर्कामध्ये येतात। तर हे 3 कोण आहेत तर एक सिंगारवेलो, यांच्या डोळ्यापुढे पाश्चात्य देशात उदयास आलेल्या साम्यवादाचा, म्हणजे हे तिन्ही देश आहेत, म्हणजे प्रोफेसर पी लक्ष्मी नरसो असतील, पंडित आयोतीदास असेल आणि सिंगारवेलो आहेत, हे एकाच कालखंडामध्ये होते आणि बौद्ध धर्माच्या चळवळीकडे ते आकर्षित झालेले हे 3 नेते होते। हे तिघेही सुरुवातीला महाबोधी सभेशी जुळले होते। अनागरिक धर्मपालांनी या तिघांनाही एकत्रितपणे आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी काम करण्यासाठी सांगितले होते आणि सुरुवातीला या तिघांनीही म्हणजे सिंगारवेलो, पंडित आयोतीदास आणि पी लक्ष्मी नरसो या तिघांनीही सुरुवातीला महाबोधी सभेच्या कार्याला जुळवून घेतलेलं होतं। परंतु काही काळातच महाबोधी सभेपासून हे तिघेच्या तिघे हे बाहेर पडलेले होते, मतभेद झाले होते। महाबोधी सोसायटीपासून सर्वप्रथम अलग झालेले आयोतीथासार बुद्धाच्या सामाजिक समतावाद या मूलभूत शिकवणीची प्रतिबद्धता यातून टाळली जात असल्याचे त्यांना जाणवलं। म्हणजे महाबोधी सभेमध्ये बुद्धाचा जो सामाजिक समतावाद आहे, ही जी मूलभूत शिकवण आहे याला कुठेतरी बगल दिली जाते असं त्यांना वाटलं, म्हणून ते महाबोधी सभेपासून वेगळे झाले। त्यानंतर शेवटी बाहेर पडणारे जे सिंगारवेलो होते ते नंतर पूर्णवेळ कम्युनिझमच्या कार्यामध्ये गुंतले। त्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा पिछा सोडला आणि तिसरे पी लक्ष्मी नरसो यांना सर्वसाधारणपणे बौद्ध भिक्षूमध्ये आडेलपणा व आढ्यता जे विनयाच्या विसंगत आचरण होतं, म्हणजे भिक्षूंचं जे आचरण आहे हे विनय विसंगत असल्यामुळे त्यांना ते आवडलं नसल्यामुळे ते हे तिघेही या विविध कारणामुळे महाबोधी सभेपासून वेगळे झाले आणि स्वतंत्रपणे या तिघांनीही कार्य सुरू केलं। याच्यामध्ये पहिलं जे आहे आपण आयोतीथासची माहिती घेऊ। अस्पृश्यांची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, किती मोठं काम आहे त्यांचं। अस्पृश्यांची बौद्ध म्हणून जनगणना झाली पाहिजे।
आज बौद्ध धर्माचा खूप प्रचार केला। बाबासाहेबांनी आयोतींच्या विचारांचा गंभीर अभ्यास केला आहे आणि त्यांच्या विचारांना महत्त्व सुद्धा दिले आहे। जातीवादाचा अंत फक्त बौद्ध धम्म स्वीकारानेच होईल। 1822 मध्ये आयोते यांनी जॉन रत्नम द्रविड कनघम ही चळवळ सुरू केली। ही अँटी ब्राह्मण चळवळ होती। भारतात बुद्धिस्ट हीच अँटी ब्राह्मण चळवळ आहे, म्हणून त्यांनी सर्व अस्पृश्य आदिवासी बहुजनांना हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारून आपल्या मूळ धर्मात येण्याचे आव्हान केले आहे। बाबासाहेबांनी जाती निर्मूलन व इतर पुस्तकात संदर्भ घेतलेला आहे। जाती निर्मूलनामध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांनी स्वतःला हिंदू मानण्यास नकार दिलेला आहे। सामाजिक परिवर्तनाचे सूत्रधार यांना म्हटलं जातं। दक्षिण भारतातील क्रांतिकारी योद्धा म्हटलं जातं। यांनी जगात जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे। आजही त्यांचं संघटन दक्षिण भारतात कार्यरत आहे। ते महान विचारवंत विद्वान होते। सुमंगल नायक यांच्याकडून श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा सुद्धा घेतली होती। जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत तेच विचार आयोतीदासांचे असल्याचं लक्षात येतं। त्यांचे प्रमुख विचारामधले काय आहे की भारतातला जो अस्पृश्य वर्ग आहे हा अस्पृश्य मूळचा बौद्ध आहे आणि तो बौद्ध आहे म्हणूनच तो त्याला अस्पृश्य करण्यात आलेलं आहे। आणि बुद्धिस्ट चळवळ ही अँटी ब्राह्मण चळवळ आहे आणि भारतातल्या सर्व बहुजनांनी पुन्हा बौद्ध धर्माकडे आलं पाहिजे आणि बौद्ध धर्माला ते धर्म परिवर्तन म्हणत नाहीत। म्हणजे आयोतीदास यांनी स्पष्ट केलेलं आहे की बौद्ध धम्माची दीक्षा घेणं म्हणजे धर्म परिवर्तन नव्हे तर मूळ घरामध्ये वापसी आहे। आमचा तो पूर्वजांचा धर्म आहे, तो धर्म आम्ही परत स्वीकारतोय आहे। त्यामुळे धर्म परिवर्तन सुद्धा म्हणणं ते अजिबात मान्य करत नाही। त्यामुळे अस्पृश्यांचा हा नेता होता। अस्पृश्यांचा म्हणजे मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये किंवा त्या तिकडची जी अस्पृश्य, जशी महाराष्ट्रातली महार ही जात आहे किंवा यूपी मध्ये चांभार ही जात अस्पृश्य प्रामुख्याने आहे, तशाच पद्धतीने मद्रासमध्ये परिया ही जात आहे, ही अस्पृश्य जात आहे। आणि या परिया जातीतील आयोतीदास हे एक नेते होते की ते विद्वान होते। त्यांचा विविध भाषांच्यावरती त्यांचं प्रभुत्व होतं। त्यांचं तमिळ भाषेवरती प्रभुत्व होतं, पाली भाषेवरती प्रभुत्व होतं, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व होतं। त्यामुळे ते विद्वान व्यक्ती होतं, साहित्यामध्ये त्यांचं मोठं नाव होतं आणि अस्पृश्यांच्या चळवळीसाठी, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलेलं होतं। बाबासाहेबांच्या अगोदर 50 ते 60 वर्षापूर्वी हे महान व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे। यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अनेक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा सुद्धा बाबासाहेबांच्या अगोदर 50 वर्ष दिलेली आहे। इथेच थांबले नाही तर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर साऊथ मधले लोक ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशामध्ये जाऊन सुद्धा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। साक्य बुद्धिस्ट सोसायटी या नावाची संस्था स्थापन आयोतीदासांनी आयुष्यभर कार्य केलेलं आहे। 1911च्या जनगणनेमध्ये म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आयोतीदासांची जी भूमिका होती की या देशातला जो अस्पृश्य समाज आहे तो मूळ बौद्ध समाजच आहे। त्यामुळे बौद्ध समाजाची किंवा या अस्पृश्य समाजाची हिंदूमध्ये गणना न करता, अस्पृश्य हे हिंदू नाहीत, अस्पृश्य हे मूळचे बौद्धच आहेत। त्यामुळे अस्पृश्य लोकांची जी जनगणना आहे ही बौद्ध म्हणूनच त्यांची जनगणना झाली पाहिजे। आणि मद्रास प्रेसिडेंट आपण म्हैसूरमध्ये जी जनगणना 1911 साली झालेली आहे, 1911 साली त्या ठिकाणची जे अस्पृश्य समाज आहे त्या अस्पृश्य समाजाची बौद्ध म्हणून जनगणना झालेली आहे। त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते पंडित आयोतीदास यांना जातं, त्यांच्या चळवळीला जातं। त्यामुळे ते भूमिकेवर ठाम होते। हीच भूमिका भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आपल्याला आढळतं आणि बाबासाहेबांनी आयोतीदास आणि पी लक्ष्मी नरसो यांना फार मोठं आपल्या आयुष्यात महत्त्व दिलेलं आहे। ठिकठिकाणी त्यांचे संदर्भ सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे 20व्या शतकात बुद्ध धम्माच्या पुनरुत्थानाच्या पहिल्या चळवळीत ज्या 2 भारतीयांचा सहभाग होता त्यापैकी एक आयोतीदासार यांचा कालखंड 1845 ते 1914 हा कालखंड आहे। त्या आयोतीदासार किंवा आयोतीदास असं त्यांना म्हटलं जातं। आणि दुसरे आहेत प्रोफेसर पी लक्ष्मी नरसो। पंडित आयोतीदासार हे तामिळनाडूतील अस्पृश्यात प्रमुख असलेल्या
पारिया या जातीत जन्मलेले खंदे समाजसुधारक होते. त्यांनी 1894 मध्ये सिंहलदीपामध्ये बौद्ध धम्माचा अंगीकार केला होता. आणि आधुनिक बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये घडलेली अत्यंत संस्मरणीय घटना म्हणजे जे पंदुरा येथे झालेला जो वादविवाद स्पर्धा आहे. अयोध्येदासांनी धम्माची दीक्षा काही ठिकाणी 1894 हे साल लिहिलेलं आहे, तर काही ठिकाणी 1898 हे साल लिहिलेलं आहे. ही जी वादविवादाची स्पर्धा झाली होती आणि या वादविवादाच्या स्पर्धेनंतर म्हणजे मॅडम ब्लावटस्की आल्या होत्या आणि कर्नल एच.एस. ऑलकॉट आले होते आणि त्यानंतर अनागरिक धर्मपाल त्यांच्याबरोबर जुळले होते. तर अनागरिक धर्मपाल यांना घेऊन मॅडम ब्लावटस्की आणि कर्नल एच.एस. ऑलकॉट हे साऊथमध्ये आले होते. म्हणजे 1884 मध्ये अनागरिक धर्मपालांना सोबत घेऊन ऑलकॉट आणि ब्लावटस्की दोघेही भारतात अड्यार येथे आले व अस्पृश्यांची सेवा करत होते. म्हणजे हे तिघेही कोण? अनागरिक धर्मपाल, मॅडम ब्लावटस्की आणि कर्नल एच.एस. ऑलकॉट हे भारतात येऊन अड्यार या स्थळी अस्पृश्यांची सेवा करीत होते. खरे तर आजचे अस्पृश्य हे कालचे बौद्ध आहेत असा ठाम विश्वास बाळगणारे दक्षिण भारतातील अस्पृश्यांचे खंदे पुढारी अयोध्येदास आपण आताच पाहिलं. या अयोध्येदासांनी कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लावटस्कीला विनंती केली की भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि त्यानंतर अयोध्येदास यांच्याशी जुळले आणि सुरुवातीला त्यांच्या संस्थेबरोबर काम केलं आणि नंतर त्यांचे मतभेद झालेले आहे हे आपण पाहिलेलं आहे. अयोध्येदासांच्याच कालखंडामधले दुसरे जे महान व्यक्तिमत्व ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं ते म्हणजे प्रोफेसर पी लक्ष्मी नरसो. 1907 साली प्रथमच प्रकाशित झालेल्या त्यांच्या द इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाची ओळख अनागरिक धर्मपाल यांनीच करून दिलेली आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती सिलोनमधील कोलंबो येथे छापली होते. प्रोफेसर नरसूंच्या हयातीत प्रकाशित झालेला त्यांचा दुसरा ग्रंथ व्हॉट इज बुद्धिझम हा होय. ग्रंथ 1946 साली प्रकाशित झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाची 1948 साली आपल्या प्रस्तावनेसह तिसरी आवृत्ती छापली होती भारतात. प्रोफेसर नरसू यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोजक्या व अचूक शब्दात लिहिलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. प्रोफेसर पी नरसू लक्ष्मी यांच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की प्रोफेसर नरसू हे 19व्या शतकातील असे बलाढ्य व्यक्तिमत्व होते की जे बुद्धाच्या शिकवणुकीवर असलेल्या अढळ श्रद्धेच्या प्रेरणेमुळे ब्रिटिशांच्या अरेरावीशी स्वदेशाभिमानाच्या पोटतिडकीने सनातनी हिंदूशी रूढिभंजनाच्या आवेशाने अलिप्ततावादी ब्राह्मणांशी राष्ट्रीयत्वाच्या बाण्याने आणि आक्रमक ख्रिश्चनांशी बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून एकाच वेळेस आयुष्यभर झुंजत राहिले. भारतामध्ये परंपरागत चालत आलेल्या पुरोहित वर्गाचं वर्चस्व जे बुद्धाने नाकारलं होतं तशाच पद्धतीने भारतीय बौद्ध भिक्षू नेमकं तेच करत असल्याची त्यांची खात्री झालेली असल्यामुळे त्यांनी ही जी संस्था होती महाबोधी सभा यांच्यापासून वेगळे झाले आणि पेरंबूर येथे एक विहार होतं. या विहाराची मालकी कुणाकडे असली पाहिजे हा सुद्धा वाद झाला होता जी महाबोधी सभा आणि या ग्रुपमध्ये आणि त्यामुळून तेथून ते बाहेर पडलेले होते. प्रोफेसर नरसू हे मागासलेल्या जाती होते. जसे अयोध्येदास हे अस्पृश्य जातीतले होते तसे प्रोफेसर हे सुद्धा मागासलेल्या जातीचे होते. जसे अयोध्येदास हे अतिशय विद्वान होते आणि विविध भाषावरती त्यांचं प्रभुत्व होतं तशाच पद्धतीने प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांचं सुद्धा विविध भाषावरती आणि म्हणजे हे इंटलेक्च्युअल म्हणजे हे विद्वान व्यक्तिमत्व होतं. याचं एकच उदाहरण आपण सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली एसेन्स ऑफ बुद्धिझम हा प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं पुनर्प्रकाशन केलं आणि त्या पुनर्प्रकाशनामध्ये जी प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्यामध्ये असं बलाढ्य व्यक्तिमत्व हे या शतकातलं आहे असं त्यांचं वर्णन केलं आणि इथल्या प्रस्थापित सर्वांच्यावर आयुष्यभर झुंजत राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून अयोध्येदास किंवा पी लक्ष्मी नरसू ही महान व्यक्तिमत्व होती की जी पथदर्शक बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टिकोनातून आदर्शवादी वाटत होती. अयोध्येदासांची संस्थेची सूत्र सुद्धा
म्हणजे हे समकालीन जरी असले तरी या आयुतीदास आणि पी लक्ष्मी नरसू यांच्या अगोदर आयुतीदासांचा मृत्यू होतो आणि आयुतीदासांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संस्थेची संपूर्ण सूत्र जी आहेत हे प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांच्याकडे येतात। त्यामुळे यातील नरसू यांचा बुद्ध धम्माकडे पाहण्याचा पहिल्याचा दृष्टिकोन हा बुद्धिवादी आणि विज्ञानिष्ठ होता। आयुतीदासांचा म्हणजे पी लक्ष्मी नरसू इंटेलेक्च्युअल दृष्टिकोनातूनच बुद्धाकडे पाहत होता, म्हणजे बुद्धाकडे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून आणि इंटेलेक्च्युअल बुद्धिवादी दृष्टिकोनातून पाहत होते। तर आयुतीदासांचं असं म्हणणं होतं की आजचे अस्पृश्य हे एकेकाळी बौद्ध होते, यांच्यावर दुसऱ्याचा मुळापासून विश्वास होता। म्हणजे आयुतीदासांचा हा वारसा जतन करणं, त्याचे संशोधन व संवर्धन करणं हे आयुतीदासांचं जे कार्य आहे ते आपण पुढे नेलं पाहिजे असं पी लक्ष्मी नरसू यांना वाटलं। म्हणून या दोघांच्यात मुक्ततावादी बुद्ध धम्माची समान सूत्र असून आयुतीदासांच्या मृत्यूनंतर 5 मे 1914 त्यांनी स्थापन केलेल्या साऊथ इंडियन बुद्धिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाची सूत्र संपूर्णपणे पी लक्ष्मी नरसूकडे आले। या दोघांच्या कार्याच्या तुलनेचे 1-2 मुद्दे असे की पंडित आयुतीदासार आणि प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांच्या बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवन विषयक भूमिकेत आणि कार्यक्रमात साम्य असल्यामुळेच ते परस्परांच्या मंचावरती जात येत होते। याच कालखंडात नरसू यांच्या भोवती पददलितामधून आलेल्या विश्वासू सहकार्यांची फळी उभी राहिली होती आणि त्यांच्या सहकार्याने त्यांनी त्यांच्यात बंधुता वाढवून एका विहाराची आणि ज्याच्यात वस्तीतल्या 100 मुलांना शिकवता येईल अशा शाळेची निर्मिती केली होती। आयुतीदासांच्या रोयापेठा येथील आश्रमालाही ते वारंवार भेटी देऊन तिथे इंग्रजी व तमिळमध्ये भाषण देत। थासार यांच्या मृत्यूनंतर आणि विशेषतः प्रोफेसर नरसू सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जनजागरणाच्या मोहिमेला विशेष गती प्राप्त झाली। आयुतीदासार यांचे धम्म परिषद घेण्याचं मोठं स्वप्न होतं, म्हणजे साऊथमध्ये मोठ्या धम्म परिषदा आयोजित करायचे या दृष्टिकोनातून ते विचार करत होते, परंतु आयुतीदासांच्या आयुष्यामध्ये त्यांना ते शक्य झालं नाही। ते जे अपूर्व स्वप्न होतं आयुतीदासांचं ते पी लक्ष्मी नरसू यांनी कसं यशस्वी केलं। आयुतीदासार यांचे धम्म परिषद घेण्याचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1917 साली मद्रासच्या पीपल्स पार्क येथील मूर पॅव्हेलियनच्या परिसरात ती पार पडली। त्यानंतर दुसरी परिषद घेतली, ती सन 1920 बेंगलोर येथे ती परिषद पार पडली। तिसरी परिषद 1928 पुन्हा मद्रासमध्ये, तर चौथी परिषद 1932 कोलार येथील गोल्डफील्डच्या परिषदामध्ये घेतली आणि या सगळ्या परिषदांचं जे मार्गदर्शन आणि अध्यक्षपद होतं ते प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू म्हणजे आयुतीदासाचं जे कार्य होतं ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी रात्रंदिवस पी लक्ष्मी नरसू यांनी सातत्याने मदत केलेली असल्याचे आपल्याला आढळतं। द इसेन्स ऑफ बुद्धिझम हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होता। बौद्ध धम्माच्या भारतातील पुनरागमनाबद्दल प्रोफेसर नरसू यांनी 1907 साली व्यक्त केलेली आशा म्हणजे बौद्ध धम्माच्या पुनर्जीवनाच्या संदर्भामध्ये जी प्रोफेसर नरसू यांनी व्यक्त केलेली आशा पुढील अर्धशतकाच्या कालावधीत म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या विराट धम्मचक्र प्रवर्तनाच्या रूपाने साकार झालेली दिसते। म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिषदा घडवून किंवा मोठ्या प्रमाणे बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन किंवा दीक्षा समारंभ असा झाला पाहिजे ही त्यांची सुद्धा आशा होती। आयुतीदासांनी सुरुवात केली, त्याचं कार्य पुढे मोठ्या प्रमाणात पी लक्ष्मी नरसू नेतात आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची लाखो बौद्धांना दीक्षा देऊन राष्ट्रीय स्तरावरती या देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करतात। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। पी लक्ष्मी नरसू यांच्या हयातीत छापल्या न गेलेल्या त्यांच्या बुद्धिझम इन नटशेल या ग्रंथाचं संकलन करून त्याला प्रोफेसर जी अलोयसियस यांनी रिलिजन ऑफ द मॉडर्न बुद्धिस्ट या नावाने नरसू यांच्या मृत्यूनंतर तब्बल 7 वर्षाने ग्रंथ प्रकाशित केलेला आहे। त्यामुळे आयुतीदास असतील किंवा पी लक्ष्मी नरसू असतील यांची प्रचंड ग्रंथ संपदा सुद्धा होती आणि जगप्रसिद्ध ग्रंथ होते की जगातल्या महापुरुषांनी त्यांच्या ग्रंथाला पुनर्प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतरही आजपर्यंत सातत्याने या ग्रंथाची मागणी वाढते। जसं आपण म्हटलं की पाश्चात्य राष्ट्रातल्या विद्वानांचं एडविन आर्नॉल्डचा जसा ग्रंथ होता, पॉल केरेस यांचा ग्रंथ होता, तशाच पद्धतीने आपण पाहतो की पी लक्ष्मी नरसू यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामधल्या अनेक ग्रंथ
ग्रंथ आहेत त्यामधला इसेन्स ऑफ बुद्धिझम म्हणजे बौद्ध धम्माचे सार हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ संपूर्ण जगामध्ये पुनर्प्रकाशित सातत्याने असं त्या कालखंडापासून आजपर्यंत होतोय. म्हणजे गेल्या 70-80 वर्षामध्ये या ग्रंथाची मागणी सातत्याने वाढत आहे. आपण पाहिलं अनागरिक धर्मपाल, त्यानंतर आयतीदास, त्यानंतर पी लक्ष्मी नरसू आणि आता आपण धर्मानंद कोसंबी यांची थोडक्यामध्ये माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. कोसंबी यांचं सुद्धा योगदान बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी आधुनिक काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं आपण सातत्याने संदर्भ सुद्धा ऐकतो की बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मानंद कोसंबी यांचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे सुरुवातीला म्हणजे बुद्धाची निर्मिती कशी झाली, सिद्धार्थाने त्या 3 प्रसंगातून सिद्धार्थाने बुद्धकडे वळला की नाही, तर जे धर्मानंद कोसंबीने आपल्या ग्रंथामध्ये नेलं की 3 प्रसंग पाहिले म्हणजे मृत्यू हा माहीतच नसेल किंवा आजारी पाहिलाच नसेल, हे जे 3 प्रसंग आहेत ते धर्मानंद कोसंबी सुद्धा म्हणतात की हे पटण्यासारखे नाहीत. तशीच पद्धतीने तेच विचार बाबासाहेबांचे पण आहे. म्हणून धर्मानंद कोसंबीचा आणि बाबासाहेबांचे की या प्रसंगाच्या बाबतीत म्हणजे 3 प्रसंगातला बाबासाहेबांचा बुद्ध नाही, तसाच 3 प्रसंगातला बुद्ध हा धर्मानंद कोसंबीला सुद्धा मान्य नाही. धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 1876 साली हा गोव्यातील साखवळ गावातील एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. बालवयामध्ये त्यांना बालबोध बुद्धाचं चरित्र वाचायला मिळाले होतं आणि ते चरित्र वाचून बालवयामध्येच त्यांच्यावरती परिणाम झालेला होता आणि बुद्धाच्या बद्दलचं आकर्षण निर्माण झालेलं होतं. 1899च्या सुमारास केवळ ज्ञान मिळवण्यासाठी कोसंबीने घरदार सोडलं होतं. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी घरदार सोडलं होतं. 14व्या वर्षी त्यांचं लग्न सुद्धा झालं होतं. परंतु जो बुद्ध धम्माचं ते ज्ञान मिळवण्याचं ते त्यांच्या डोक्यामध्ये बसलं होतं, त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी ते तयार होते आणि 22व्या वर्षी घरदार सोडलं. घरदार सोडल्यानंतर प्रथम ते पुण्याला येतात. आपल्या डायरीमध्ये ते लिहून ठेवतात की म्हणजे त्यांच्या विरुद्ध अपप्रचार सुरू झाला होता की संसाराला कंटाळून त्यांनी सोडलं, पण तसे नाही. त्यांनी लिहून ठेवलं की मी मनाने बुद्ध झालो आहे आणि समर्थ बुद्धच मला आवडतात, बुद्धाच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही आवडत नाही, ही त्यांची भूमिका झाली होती. त्यानंतर ते पुण्याला आले. पुण्याला येथे भंडारकरांना भेटले. पुण्यामध्ये काही दिवस राहिल्यानंतर पुण्यामध्ये त्यांना ग्रंथ मिळाला. कुठला? तर एडविन ऑर्डॉनचा लाईट ऑफ एशिया हा ग्रंथ मिळाला आणि तो ट्रान्सलेट झालेला मराठीमध्ये ग्रंथ होता. तो वाचल्यानंतर त्यांची भूमिका अजूनच पक्की झाली की मला बुद्ध धम्म आणि मी बुद्धच होणार, बुद्धाच्या व्यतिरिक्त मला या जगात दुसरं काहीच मान्य होत नाही, ही त्यांची भूमिका ठाम झाली. तिथून ते पुण्यावरून संस्कृत शिकण्यासाठी वाराणसीला जातात. वाराणसीमध्ये काही दिवस राहतात. तिथे त्यांना शेंडी वाढवण्यासाठी किंवा पिवळं वस्त्र धारण करण्यासाठी असं करून ते तिथे काही दिवस राहतात. परंतु तिथेही ते न राहता तिथून ते म्हणजे काशीतून ते पुन्हा जे आहेत ते पाली शिकण्यासाठी नेपाळला जातात. नेपाळमध्ये काही दिवस राहिल्यानंतर नेपाळमधून ते पुन्हा कलकत्त्याला येतात. कलकत्त्यामध्ये आल्यानंतर महाबोधी सभेच्या ऑफिस कार्यालयामध्ये त्यांची अनागरिक धर्मपालांशी भेट होते आणि अनागरिक धर्मपालांनी त्यांना पाली शिकण्यासाठी शिलोनला पाठवण्याची सोय केलेली असते आणि अनागरिक धर्मपालाच्या मध्यस्थीने ते सिलोनला जातात आणि सिलोनमध्ये ते पालीचा अभ्यास करतात. ज्यावेळेस धर्मानंद कोसंबी सिलोनला गेले आणि पालीचा अभ्यास करत होते त्यावेळेस तिथे त्यांच्या अगोदर राहुल सांकृत्यायन होते आणि तिथल्या ज्या संस्थेमध्ये होते, ज्या संस्थेमध्ये हे शिकायला गेले त्या संस्थेमध्ये राहुल सांस्कृत्यामध्ये अगोदर जाऊन ते संस्कृत या विषयाचे अध्यापन त्यांच्या अगोदर तिथे जाऊन करत होते. त्यामुळे तिथे दोघांची भेट झाली आणि मग राहुल सांस्कृत्यायनचा ते सातत्याने सल्ला घेत होते, कारण राहुल सांस्कृत्यायन त्यांच्यापेक्षा सिनियर होते आणि संपूर्ण जग फिरून आलेले महापंडित राहुल सांस्कृत्यायन होते आणि संपूर्ण बौद्ध धम्माचा अभ्यास केला होता आणि संस्कृत आणि पाली या दोन्हींचंही प्रभुत्व त्यांच्याकडे होतं. त्यामुळे धर्मानंद कोसंबी हे राहुल सांस्कृत्यायनचा हा सातत्याने सल्ला घेत होतं असं त्यांनीच म्हटलेलं आहे. सारनाथला जी चळवळ केली होती, म्हणजे सारनाथ हे जे ठिकाण आहे, या सारनाथ या ठिकाणची म्हणजे जी इमारत होती किंवा जे पवित्र स्थळ होतं त्या पवित्र स्थळावरली दगडी किंवा विटा जे का होत्या ते आजूबाजूचे लोक आपापली घरं बांधण्यासाठी घेऊन जात होते. हे थांबवण्यासाठी
आणि त्या ज्या पवित्र स्थळाचं पावित्र्य जपण्यासाठी जी चळवळ सुरू केली होती अनागरिक धर्मपालांनी, त्या चळवळीसाठी योगदान अनागरिक धर्मपालाबरोबर धर्मानंद कोसंबी यांनी त्यांना दिलं होतं। त्यामुळे सारनाथच्या स्तूपाला भोवतालचे लोक तेलाची घाणी समजत होते। ते अज्ञान घालवण्यासाठी कोसंबींनी भोवतालच्या परिसरामध्ये लोकांना समजावून सांगण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते। सिलोनचा अभ्यासक्रम संपल्यानंतर कोसंबी हे ब्रह्मदेशात सुद्धा जाऊन आलेले होते। मुंबईत अखेरच्या वर्षात त्यांनी परेल येथे बहुजन विहाराची स्थापना केली होती। त्यांची काही पुस्तके जातक कथा संग्रह, बौद्ध धर्म संघ, हिंदू संस्कृती आणि अहिंसा, बौद्ध संघाचा परिचय आणि भगवान बुद्ध, जैन, हिंदू आणि बौद्ध यांच्यातील तौलनिक अभ्यासाबाबत त्यांची प्रसिद्धी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा चिरंतन ग्रंथ लिहिला आहे। धर्मानंद कोसंबीचे बौद्ध धम्मासंबंधी विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तंतोतंत जुळतात। सिद्धार्थाने पाहिलेली 4 दृश्य बाबासाहेब नाकारतात। याच प्रकारची मीमांसा भगवान बुद्ध या ग्रंथात कोसंबी करतात। वेद उपनिषदी भगवान बुद्धाच्या काळानंतर फार वर्षांनी निर्माण झालीत। अशा प्रकारचे क्रांतिकारक संशोधन त्यांनी हिंदी संस्कृती आणि अहिंसा या ग्रंथामध्ये केलेलं आहे। अशा पद्धतीने धर्मानंद कोसंबीची संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण माहिती एवढ्यासाठी दिली। याच्यातून संदेश एवढाच आहे की अनागरिक धर्मपाल आयोतितास प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच धर्मानंद कोसंबी यांनी सुद्धा भारतामधल्या बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानासाठी अनेक ग्रंथ लिहिले, प्रचार आणि प्रसार करून आपलं योगदान दिलेलं आहे। यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामधली माहिती घेऊ की बाबासाहेब आंबेडकरांचं या देशामध्ये बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून काय योगदान आहे। तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, मी त्याचं जास्त स्पष्टीकरण करणार आपल्याला वेळेअभावी नाही। तर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केलेलं आहे आणि त्याच विषयावरती आपला हा संपूर्ण कार्यक्रम सुरू राहणार आहे। त्यामुळे या कडीमधले प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू, आयोतिदास, अनागरिक धर्मपाल, धर्मानंद कोसंबी या कडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे संपूर्ण भारत हा बौद्धमय करण्याचं जे श्रेय आहे हे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं। जरी या देशामध्ये लोक अधिकृतपणे आपल्याला बौद्ध दिसत नसेल तरी विचाराने मात्र, संविधानाच्या विचाराने मात्र 85 ते 90% लोकांना किंवा 100% लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध केलेलं आहे। ते प्रात्यक्षिक बौद्ध नसतील, ते प्रत्यक्षात बौद्ध धर्म मानत नसतील, पण बौद्ध धम्माच्या विचाराचं संविधान देऊन या देशातल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध केलेलं आहे। या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ आणि पुरातत्व इतिहासकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून हा देश कशा पद्धतीने बौद्ध झाला आणि त्याचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीने जातं याचं वर्णन थोडक्यामध्ये केलेलं आहे। ते मी फक्त तुम्हाला सांगतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे संक्षिप्त स्पष्टीकरण पूर्ण करतो। डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुरातत्व इतिहासकार बौद्ध सभ्यता की खोज याच्यामध्ये लिहितात, हिंदीमध्ये आहे कि सम्राट अशोक जिस दिन बौद्ध धम्म में बाकायदा दीक्षित हुए थे उसी दिन बाबा साहब आंबेडकर भी बौद्ध धम्म में बाकायदा दीक्षित हुए थे। विजयादशमी अश्विन शुक्ल दशमी बौद्धों के लिए वह महाराजा अशोक द्वारा आरंभ की गई धर्म विजय की पुण्य दिवस है, धर्म विजय का पुण्य दिवस है। इसी दिन महाराजा अशोक ने कलिंग की विजय के अनंतर शस्त्र त्याग कर की धर्म विजय की घोषणा की थी। इसी दिन महाराजा अशोक तथा उनके पुत्र महेंद्र तथा पुत्री संघमित्रा के सिंहल जाकर धर्म प्रचार की विशेष चर्चा की। 1956 में बाबा साहेब भीमराव अंबेडकर ने इसी दिन दीक्षा ग्रहण कर बौद्ध धम्म का प्रचार प्रारंभ किया था। पुढे म्हणतात कि जब कार्ल मार्क्स ने कहा दुनिया के मजदूरों एक हो जाओ, जब डॉक्टर अंबेडकर ने कहा कि संगठित हो जाओ, तब वे अपने तरीके से बुद्ध के स्तोत्र सुक्त संगम शरणम गच्छामि से ही प्रेरित दोनों हो रहे थे। फ्रांस में जो क्रांति हुई जिसका नारा था समानता, स्वतंत्रता और बंधुत्व, वह वस्तुतः बुद्ध की फिलॉसफी थी जो फ्रांस में रूसो के बहाने आई थी। इसलिए मैं कहता हूं कि बुद्ध दुनिया के बड़े क्रांतिकारी थे, उतने ही बड़े
जितना बड़ा शांतिवाहक थे। संविधान विशेषज्ञ बड़े गर्व के साथ कहते हैं कि भारतीय संविधान इस देश से प्रभावित है और इंग्लैंड से सबसे अधिक प्रभावित है, मगर ये कहने में संकोच करते हैं कि इसके अनेक भाग में बौद्ध गणराज्य और बौद्ध संघ की गणतांत्रिक प्रणाली वोटिंग और बहुमत से लेकर गणपूर्ति तक भी प्रभावित है। वरना जिस समय भारत में बौद्ध गणराज्य थे तब इंग्लैंड की आंग्ल जनजाति गणराज्य बसाने की बात कौन करे। इंग्लैंड में अभी बसी भी नहीं थी। भारत की लगभग 85% आबादी बौद्ध है। बुद्ध की पूजा आर्चिवर से नहीं बल्कि विचारों से। भारत का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न है। इस सम्मान के पदक का डिजाइन पीपल की पत्तानुकृति पर सामने बना 32 तीलियों का धम्म चक्र है। सिंह 32 तीलियों का धम्म चक्र कंधों पर उठाए हुए है। पीछे की तरफ भारत का राज चिन्ह आहे। म्हणजे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश कसा बौद्धमय केलेला आहे याचं हे भारताच्या दृष्टिकोनातून किंवा बौद्धमय भारताच्या दृष्टिकोनातून भारतातल्या बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांचं हे महान योगदान आहे असं म्हटलं जातं। यानंतर जे भारतामध्ये धर्मानंद कोसंबीच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्यांनी या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथांच्या माध्यमातून आणि प्रसार प्रसाराच्या माध्यमातून कार्य केलं ते बिमलाचरण लॉ असं आहे, ज्यांना BC लॉ असं म्हटलं जातं। बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी तन मन आणि धन समर्पित करणारे कलकत्ता निवासी अंबिकाचरण लॉ यांचे डॉक्टर बिमलचरण लॉ हे पुत्र होते। 1914 साली बिमल लॉ चरण हे पाली विषय घेऊन BA ची डिग्री साधले। पुढे MA ला संस्कृत आणि बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास घेऊन पहिल्या वर्गात पास झाले। लखनौ विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली। अलाहाबाद विश्वविद्यालयाचे ऑनररी डॉक्टर ऑफ लिटरेचर होते। बौद्ध वाङ्मय आणि बौद्ध तत्वज्ञान यांच्या प्रचाराकरता रात्रंदिवस त्यांनी कष्ट उपासले। म्हणून सिलोन येथील विद्यालंकार परिवेन या विद्यापीठाने त्यांना बौद्ध पंडितास बौद्धगम शिरोमणी ही पदवी बहाल केलेली आहे। त्यामुळे बिमलाचरण यांचं कार्य मोठं आहे, त्यांचं म्हणजे साहित्य मोठं आहे किंवा त्यांचं कार्य सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु वेळेच्या अभावाने आपण या ठिकाणी संपूर्ण कार्याचं स्पष्टीकरण करू शकत नाही। स्वतंत्र यावरती आपण मालिका करणार आहे। त्यानंतर थोडक्यामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत की जे राहुल सांस्कृत्यायन आहेत, आपण थोडासा उल्लेख आपण धर्मानंद कोसंबी यांच्याबरोबर राहुल सांस्कृत्यायनचे कशा पद्धतीने संबंध श्रीलंकेमध्ये भेट होऊन आले त्या दृष्टिकोनातून थोडक्यामध्ये परिचय आपण देणार आहोत की ज्यांचं महान योगदान भारतामध्ये आधुनिक काळात बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनास आहे। स्वतंत्रपणे आपण त्यांचं कार्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथे फक्त आशिया खंडात आणि भारतामध्ये आधुनिक काळात पुनरुज्जीवनाचा आपण धावता आणि संक्षिप्त आढावा घेतो। त्या दृष्टिकोनातून त्रिपिटकाचार्य बौद्ध महापंडित राहुलजींचं मूळ नाव केदारनाथ पांडे होतं। त्यांचा 9 एप्रिल 1893 साली उत्तर भारतातील पंदहा या गावी जन्म झाला। आपले नाव राहुल सांस्कृत्यायन करून त्यांनी म्हणजे केदार पांडेचं नाव काय झालं, राहुल सांस्कृत्यायन झालं। आपले नाव राहुल सांस्कृत्यायन करून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि जनसेवेस वाहून घेतले। त्यांनी देशभ्रमण केले। फैयान आणि ह्युएनत्सांग प्रमाणे ज्ञान मिळवेत त्यांनी ज्ञानदान करून प्रवास केलेला आहे। म्हणजे जसे चीनी प्रवासी होते तसा हा भारतीय प्रवासी आहे। यांनी अनेक देशामध्ये फिरून बौद्ध धम्माचा अभ्यास केलेला आहे आणि नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी साहित्य निर्माण केलेलं आहे। त्यामुळे बौद्ध साहित्याचं संपूर्ण परिशरण करून त्यांनी प्रचंड साहित्य निर्मिती केलेली आहे। प्राचीन विश्वाचा भारतीय साहित्य धर्म संस्कृती भाषा पुराण विभिन्न अशी देशी विदेशी नीती आणि रीतिरिवाज आचार विचार व्यवहार ज्ञान या सर्वांचं प्रात्यक्षिक त्यांनी केलेलं आहे। राहुलजींचं साहित्य म्हणजे राहुलजी सांस्कृत्यायन यांची साहित्य निर्मिती प्रचंड आहे। विविध विषयावरील त्यांचा अथांग अभ्यासातून सूक्ष्म निरीक्षण शक्तीतून अत्यंत प्रचंड ग्रंथ निर्मिती त्यांनी आपल्या आयुष्यात केली। किती ग्रंथ निर्मिती केली आहे तर 71 वर्षाच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एकूण 170 ग्रंथ लिहिलेले आहेत। आता 170 ग्रंथ हे आकडाच किती मोठा आहे।
तो पहा. म्हणजे जसं आपण म्हटलं की पाश्चात्य लोकांनी आपल्या जीवनामध्ये बौद्ध साहित्याची निर्मिती संशोधन केलं, तशाच पद्धतीने धर्मानंद कोसंबीच्या नंतर किंवा पी लक्ष्मी नरसूच्या नंतर हे जे मोठं साहित्य प्रचंड या देशामध्ये बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनास हातभार लावणारं जे निर्माण झालं, ते राहुल सांस्कृत यांच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला होता. हा जगातील सर्व महत्त्वाच्या तत्वज्ञानांचं संकलन करून लिहिलेला राहुलजींचा म्हणजे दर्शन दिग्दर्शन हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तत्वज्ञानाचं संकलन करून लिहिलेला विद्वत्तापूर्ण ग्रंथ आहे. त्यात प्राचीन ग्रीक, इस्लाम, ख्रिश्चन आणि भारतीय सर्व तात्विक परंपरा यांचा स्वतंत्रपणे टीकात्मक अभ्यास केलाय. म्हणजे जग फिरल्याचं यामध्ये अधिकृतपणे. त्यांना भाषा किती येत होत्या, म्हणजे 170 ग्रंथ आणि संपूर्ण जगाचा प्रवास करणारा होता. 36 भाषा त्यांना अवगत होत्या आणि श्रीलंकेत ते संस्कृतचे प्राध्यापकही होते. प्रसिद्ध बौद्ध महापंडित भदंत आनंद कौसल्यायन यांना त्यांचा सहवास तिथे लाभला आणि आनंद कौसल्यायन यांच्या सर्व शंकांचं निराकरण सुद्धा त्यांनी तिथे केले. म्हणजे धर्मानंद कोसंबी किंवा भदंत आनंद कौसल्यायन या दोघांनाही त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यानंतर आपण शेवटचा जो मुद्दा पाहतोय तो डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन. प्रज्ञापंडित पंजाबमधील चंदीगड जिल्ह्यामध्ये सुहाना या गावी 5 जानेवारी 1965 रोजी भदंताचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात पारंपरिक खत्री समाजाचे होते. बालपणीचे त्यांचे नाव हरिनामदास हे होते. भिक्खू बनल्यानंतर ही भंतेच्या मनातील राष्ट्रभावना तितकूच जागृत होती. भदंतजीचा अनागरिक धर्मपाल आणि त्यांची महाबोधी सभा यांच्याशी निकटचा संबंध होता. सारनाथमध्ये महाबोधी सभेची स्थापना झाली होती. तेथेच राहून भदंतजींनी महाबोधी सभेचे काम पाहू लागले होते. धर्मदूत नावाच्या मासिकाचेही त्यांनी संपादन केले होते. त्याच वेळी महाबोधी सभेच्या जमिनीवर बिर्लांनी एक धर्मशाळा बांधून समारंभपूर्वक यज्ञ केला होता. त्याला भदंत आनंद कौसल्या यांनी विरोध केला होता. यांचं सर्वात त्यांच्या आयुष्यातलं मोठं काम कुठलं असेल तर हिंदी हीच राष्ट्रभाषा असावी या मताचे ते होते. त्यांच्या आग्रहामुळे भंतेजींची राष्ट्रभाषा समितीचे सदस्य म्हणून हेही केलं होतं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी हिंदी ग्रंथाचं, बाली ग्रंथाचं मोठ्या प्रमाणामध्ये हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. अनेक ग्रंथाचं स्वतः लिहिलेले ग्रंथ आणि हिंदी ट्रान्सलेशन असं त्यांच्या आयुष्यामध्ये 2 प्रकारचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्यावेळी भदंतजी श्रामणेर बनून संपूर्ण भारत भ्रमण करीत होते त्या सुमारास राहुल सांकृत्यायन श्रीलंकेमध्ये होते. भदंतजीचं उभं आयुष्य धम्म आणि वाङ्मयीन सेवत गेलेले आहे. त्यांच्या लेखनाचे प्रामुख्याने 2 भागात वर्गीकरण करता येते. पहिला भाग म्हणजे पाली व हिंदी भाषामध्ये त्यांनी केलेले मूळ लेखन आणि दुसरा म्हणजे अनुवादित ग्रंथ. एकूण किती ग्रंथ त्यांचे आहेत तर एकूण त्यांचे 60 पुस्तके त्यांची एकूण लिहिलेली आहेत. हे पुस्तक भदंत आनंद कौसल्यायन यांची कथा व लेखक हे सुद्धा त्यांनी म्हणजे ट्रान्सलेशन ग्रंथ याच्या व्यतिरिक्त कथा लिहिलेल्या आहेत. लेख ही त्यांनी लिहिलेले आहेत. जातक कथा या मूळ बौद्ध साहित्याचा पालीमधून हिंदी भाषेत त्यांनी अनुवाद केलेला आहे. भदंतजीची हिंदी साहित्याला दिलेली अनमोल देणगी आहे. हा अनुवाद 6 खंडामध्ये केलेला असून त्यांची पृष्ठसंख्या 3000च्या वर आहे. बौद्ध धम्मा इतकेच तोलामोलाचे साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांनी लिहिले. या संक्षिप्त चरित्रात्मक ग्रंथामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या विषयी त्यांची श्रद्धा, आदर ओजस्वी शब्दात मांडलेली आहे. बाबासाहेबांच्या महानिर्वाण प्रसंगी त्यांनी केलेलं भाषण आणि लाखो लोकांनी दीक्षेसाठी केलेलं आव्हान या बाबी सुवर्णाक्षरांनी लिहाव्यात अशाच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा हिंदीत जिवंत अनुवाद करून भदंतांनी तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य केलेलं आहे. 1986 साली रीडर्स इन हिंदुझम मधील एका प्रकरणावरून जेव्हा धर्मांध अज्ञात प्रवृत्तींनी रण माजवले होते तेव्हा प्रसंगावधान राखून त्याचं भाषांतर त्यांनी जनसामान्यासाठी जागृत करण्यासाठी केलं होतं. भदंतजीच्या आयुष्याचे शेवटचे दिवस नागपूरमध्येच गेलेले आहेत. जून 1988 मध्ये त्यांची तब्येत अचानक बिघडते आणि नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांचे 22 जून 1988 या दिवशी परिनिर्वाण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो संपूर्ण भारतामध्ये हिंदीमध्ये जो ग्रंथ आहे त्याचं ट्रान्सलेशन हे त्यांच्या आयुष्यामधलं फार मोठं काम आहे. त्यानंतर आपण बघतो की श्रीलंकेमधला जो पाली
जो महावंश ग्रंथ आहे या ग्रंथाचं सुद्धा ट्रान्सलेशन आणि जातक कथाचं ट्रान्सलेशन म्हणजे मोठमोठ्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये यांनी केलेलं आपल्याला आढळतं। त्यानंतर आपण भिक्खू जगदीश कश्यप आणि भिक्खू धर्मरक्षित या दोघांचं पाहणार आहोत। थोडक्यामध्ये यांचा उल्लेख आपल्याला या योगदानामध्ये करणं आवश्यकच आहे। भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाचा आधुनिक युगात सुरू झालेल्या आंदोलनाचा आज इतिहास लिहिला जात आहे। भिक्खू जगदीश कश्यपाबद्दल बोलतोय मी। बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रसाराकरता यांनी आपले आयुष्य पूर्ण खर्ची घातले। तन मन धनाने ज्यांनी मूल्यांचे संवर्धन केले। बुद्धाचे मूळ ग्रंथ पाली, बर्मी, संस्कृत, चीनी, तिबेटी, सिंहली आणि पौर्वात्य भाषातून उपलब्ध होते, परंतु या ग्रंथाची भारतीयास ओळख करून देण्यात ज्या ग्रंथकाराचे अथक परिश्रम कारणीभूत झाले त्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या महान व्यक्तीमध्ये भिक्खू जगदीश कश्यपांचा सुद्धा अंतर्भाव होतो। म्हणून व्यक्तीचे मोठेपण त्याच्या कार्यावर अवलंबून असते, म्हणून मोठ्या माणसाच्या चरित्रात त्यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती जास्त दिली जाते। त्यानंतर भिक्खू धर्मरक्षित जे आहेत आधुनिक बौद्ध वाङ्मयाच्या क्षेत्रात भदंत चंद्रवनी महास्तवीर यांच्या प्रभावी प्रेरणेतून जे काही विचारवंत आपल्या विलक्षण प्रतिभेमुळे बुद्धांच्या तत्वसारणीचा प्रचार करण्यासाठी पुढे आले त्या अव्वल दर्जातील विचारवंतापैकी भिक्षू धर्मरक्षित एक आहेत। भिक्षू धर्मरक्षित यांनी प्रगतिवादी व परिवर्तनवादी धर्मचिंतक विज्ञाननिष्ठ जीवन दृष्टीचा स्वीकार करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून बौद्ध युगातील ज्या ग्रंथरचनेचा उद्धार केला ती गोष्ट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आहे। बुद्ध तत्वज्ञानाची जडणघडण त्यांनी ज्याप्रमाणे केली त्याचबरोबर बुद्ध धम्म विषयक विचारांना मूल्यगर्भपणे विकसितही केले। त्यांचे वाङ्मय हे विविध विचारांचा मागोवा घेणारे आहे। ते धर्मचिंतन साकार करताना धर्मविषयक कल्पनांच्या मूळ प्रायात जाऊन पोहोचतात। अनागरिक धर्मपाल यांना अभिप्रेत असलेल्या समाज परिवर्तनकारी मूल्यांचा तितक्याच मूल्यनिष्ठेने प्रसार करणारे धर्मरक्षित यांचे वाङ्मयीन कार्य अत्यंत अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध आहे। अशा प्रकारे आपण आशिया खंडामध्ये बौद्ध धम्माचं जे पुनरुज्जीवन आहे या बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनामध्ये जर आपण संपूर्ण अनुमान काढलं तर प्रथमतः जपानमध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन तर त्यानंतर श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन ब्रह्मदेशामध्ये होतं, त्यानंतर इतरही देशामध्ये होतं आणि भारतामध्ये 1891 सालापासून ते 1956 सालापर्यंत आणि त्यानंतर ही परंपरा चालूच आहे। अशा पद्धतीने जर भारतामध्ये आपल्याला याचा संपूर्ण आपण हा कशासाठी विषय मांडला होता तर प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांच्याबरोबर लोकांनी माहिती घेतली पाहिजे, त्यानंतर आयुतीदास यांची लोकांनी माहिती घेतली पाहिजे, अनागरिक धर्मपाल यांची माहिती घेतली पाहिजे। कारण आधुनिक काळामध्ये म्हणजे कशी सुरुवात होते की हे सगळं जीर्ण झालं होतं, बुद्धगया मुक्ती किंवा ही सगळी स्थळं इथून जी कशी सुरुवात अनागरिक धर्मपालांना होते, कसा छळ त्यांचा इथल्या महंतांनी केला होता आणि काय अवस्था करून टाकली होती इथल्या बौद्ध धम्माची, इथून सुरुवात होऊन भारतामध्ये जी पुनर्जीवनाची चळवळ आहे त्यामध्ये अनागरिक धर्मपाल, पंडित आयुतीदास, त्यानंतर प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू, धर्मानंद कोसंबी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिमलाचरण लॉ किंवा राहुल सांस्कृत्यायन ही जी सगळी विद्वान मंडळी आहेत यांचं आशिया खंडामध्ये आणि भारतातल्या बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनास फार मोठं योगदान आहे। या योगदानाची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, कारण भारतामधल्या बौद्ध धर्माचा विकास आपल्याला जर करायचा असेल तर हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे। जसं बाबासाहेब म्हणतात की इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही, तर पुनर्जीवनाची चळवळच कुठून सुरू झाली आणि कशी इथपर्यंत आली ही जर आपल्याला माहीत नसेल तर इथून पुढे आपण कशा पद्धतीने ती घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला हा पुनर्जीवनाचा इतिहास माहीत असण्याची आवश्यकता होती, म्हणून तो संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपण जो पाश्चात्य आणि पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडच्या आशिया खंडातल्या सर्व देशामध्ये जगात एकूण जेवढे विद्वान झाले आणि बौद्ध धम्माशी ज्यांनी योगदान केलेले आहे या सर्वांचं स्वतंत्रपणे व्यक्तिमत्वावरती माहिती देण्याची एक मालिका लवकरच सुरू करण्याचा मानस आपला आहे। आपण त्याच्याबद्दल म्हणजे ही मालिका सुरू केली तर आपले त्याच्याबद्दलचे काय विचार आहेत किंवा या मालिका सुरू करावी का नाही करावी याबद्दल सुद्धा आपण आपले विचार आमच्या धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती कॉमेंट पास करून द्याव्यात। त्या जर आपल्या चांगल्या कॉमेंट्स आल्या तर आम्ही 1 महिन्यानंतर ही मालिका सुरू करण्याचा विचार करत आहोत। आत्ता त्याच्यावरती संशोधनात्मक आमचं काम सुरू आहे। आपण सर्वांनी आजचा जो कार्यक्रम
ऐकला आणि सहकार्य त्याबद्दल सर्व उपस्थितांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक, जय भारत.